Hello dear students, welcome to Matrix Science Academy Pulse Batch. This is the first lecture, one short revision lecture of the topic motion in a plane. 11th standard चा हा फर्स्ट टॉपिक आहे जो की MHT CET सिलेबस मध्ये आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण काही गोष्टी जे कव्हर करणार आहेत ते एकदा डिस्कस करू. सगळ्यात पहिलं तर या टॉपिकचा वेटेज काय आहे, तर वेटेज या टॉपिकचा आहे 1 क्वेश्चन जनरली विचारला जातो. एक प्रश्न सीईटीच्या 50 प्रश्नांमधनं या टॉपिक वरती असेल. याचा पीवायक्यू ट्रेंड असा आहे की मागच्या काही वर्षांचे जर तुम्ही प्रश्न बघाल तर यू विल फाइंड की 60% क्वेश्चन्स हे प्रोजेक्टाईल मोशन या पार्ट वर जास्त बेस्ड आहेत. सो आपण पुढे जाऊन प्रोजेक्टाईल वरती जास्त फोकस करणार आहे. प्रोजेक्टाईलचे काही शॉर्टकट्स, प्रोजेक्टाईल मोशन मधले कॉन्सेप्ट्स वर जास्त फोकस करणार आहे. बट हा जो लेक्चर असेल याच्यामध्ये आपण प्रत्येक कॉन्सेप्ट कव्हर करणार आहे. टोटल 6 आर्टिकल्स या लेसन मध्ये. प्रत्येक आर्टिकल डिटेल मध्ये कव्हर करून त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथेच घेणार आहे. सो टोटल साधारण 20 क्वेश्चन्स आपण कव्हर करणार या लेक्चर मध्ये. आणि त्या व्यतिरिक्त अजून 30 क्वेश्चन अशी 50 क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला या ग्रुपच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक मोशन इन अ प्लेन. सो फर्स्ट आर्टिकल जो आहे तो या काही पॉइंट्स बद्दल आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स कव्हर्ड, ऍव्हरेज वेलॉसिटी काय असते, ऍव्हरेज स्पीड काय असते, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन आणि ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. आता हे वर्ड्स जे आहेत हे बऱ्यापैकी आपण फिजिक्स 12वी पर्यंत शिकलेलो आहे, तर खूप वेळा आपण ऐकलेले असतात. सो यावर खूप जास्त फोकस न करता वी विल क्विकली डिस्कस दिस इन शॉर्ट. सो डिस्प्लेसमेंट काय असतं, बेसिकली डिस्प्लेसमेंट असतं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. सो सपोज फॉर एक्झाम्पल पार्टिकल ए इथून सरळ गेला, से फॉर एक्झाम्पल 5 मीटर्स गेला आणि तिथून तो असा राईट टर्न घेऊन 12 मीटर्स गेला आणि पॉइंट बी ला पोहोचला. आणि तुम्हाला विचारलं की या प्रोसेसमध्ये त्याचा डिस्प्लेसमेंट किती झाला, तर डिस्प्लेसमेंट हे त्या 2 एंड पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. हे सगळ्यांना माहित आहे आणि याचा आन्सर येईल 13 युजिंग पायथागोरस थिअरम. सो डिस्प्लेसमेंट हे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं, वेर ॲज डिस्टन्स कव्हर्ड हे ऍक्च्युअल किती चालला तो 5 आणि 12 असं 17 मीटर्स चाललाय तो. सो डिस्टन्स कव्हर्ड हे ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल असतं. लक्षात ठेवायची गोष्ट की डिस्टन्स कव्हर्ड हे कधीच निगेटिव्ह नसतं. डिस्टन्स कव्हर्ड कधीच कमी पण होऊ शकत नाही. एकदा तो चालायला लागला 5, 10, 15, 20 वाढतच जातं डिस्प्लेसमेंट डिस्टन्स कव्हर्ड. जरी त्यांनी रिटर्न यू टर्न मारला म्हणजे पार्टिकल असा चाललाय 5 मीटर, सो डिस्टन्स कव्हर्ड 5 मीटर, पुढे गेला डिस्टन्स कव्हर्ड 10 मीटर, पुढे गेला डिस्टन्स कव्हर्ड 15 मीटर्स, पण त्यांनी परत रिटर्न आला, तो इथून परत मागे आला, तर डिस्टन्स कव्हर्ड 15 नंतर अजून 5 20 होईल, अजून पुढे आला 25 होईल, अजून पुढे आला 30 होईल. डिस्टन्स कव्हर्ड कधी पण वाढत जातं. लक्षात ठेवायचंय डिस्प्लेसमेंटचं असं नाहीये. डिस्प्लेसमेंट इन्क्रीज पण होऊ शकतं, डिक्रीज पण होऊ शकतं जर पार्टिकल परत ओरिजिनल पोझिशनच्या जवळ येत असेल तर. जसं की हा पार्टिकल इथून असा आला असता आणि इथे गेला असता तर त्याचं डिस्प्लेसमेंट ओव्हर द एंटायर टाइम ड्युरेशन वुड बी 0. सो डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे 2 पॉइंट झाले. डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, वेरॅज डिस्टन्स कव्हर्ड हे स्केलर आहे. काही वेळेस याला आपण पाथ लेंथ असा वर्ड पण बघणार आहे. पाथ लेंथ, टोटल पाथ लेंथ असं वापरलं जातं डिस्टन्स कव्हर्डच्या ऐवजी. दुसरा जो पॉइंट आहे तो आहे ऍव्हरेज वेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड. या दोघांमध्ये काय फरक? सो ऍव्हरेज वेलॉसिटी, पहिली गोष्ट वेलॉसिटी मध्ये 2 टाईप आहेत आणि स्पीड मध्ये 2 टाईप आहेत. सो वेलॉसिटी मध्ये 2 टाईप काय आहेत? एकाला आपण म्हणतो ऍव्हरेज वेलॉसिटी आणि दुसऱ्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी 2 प्रकारच्या वेलॉसिटी असतात, ऍव्हरेज, इन्स्टंटेनियस. ऍव्हरेज वेलॉसिटी काय असते आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काय असते? खूप सिंपल डिफरन्स आहे. जसं की मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं, जेव्हा पार्टिकल असा 5 गेला आणि असा 12 गेला, हा पूर्ण प्रकार त्यांनी समजा 10 सेकंड्स मध्ये केला असेल, 10 सेकंड्स मध्ये इथून इथपर्यंत ए पासून बी पर्यंत तो 10 सेकंड्स मध्ये जात असेल तर त्याचा ऍव्हरेज वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली जाते. ऍव्हरेज वेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टोटल टाइम विल गिव्ह यू ऍव्हरेज वेलॉसिटी. ऍव्हरेज वेलॉसिटी काढण्याचा हा फॉर्म्युला आहे, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. वेरएज ऍव्हरेज स्पीड काढायची असेल, स्पीड मध्ये पण 2 प्रकार आहेत, ऍव्हरेज
आणि दुसरी आहे इन्स्टंटेनियस. आता आपण इन्स्टंटेनियस बद्दल नाही बोलतोय, ऍव्हरेज बद्दल बोलतोय. ऍव्हरेज स्पीड कशी काढायची, तर या केसमध्ये टोटल डिस्प्लेसमेंट नाही घ्यायचं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड घ्यायचंय. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. जसं की एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये आन्सर काय येणार आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा आन्सर येणार आहे 13 डिवायडेड बाय 10, सो 1.3 मीटर्स पर सेकंड असं येणार आन्सर. कारण की टोटल 13 मीटर्स तो गेला, टाइम 10 सेकंड घेतला, सो 13 डिवायडेड बाय 10 1.3 मीटर पर सेकंड विल बी द ऍव्हरेज व्हेलॉसिटी. वेअरएज ऍव्हरेज स्पीड काय असेल, ऍव्हरेज स्पीड असेल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, किती ट्रॅव्हल केलं त्यांनी, 5 आणि 12 17, 17 डिवायडेड बाय 10 1.7 मीटर पर सेकंड ही झाली त्याची ऍव्हरेज स्पीड. 1.7 मीटर पर सेकंड इज द ऍव्हरेज स्पीड ऑफ द पार्टिकल. ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड झाल्यावरती नेक्स्ट येतो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड. इन्स्टंटेनियस ऍव्हरेज पासून थोडा वेगळा आहे. इन्स्टंटेनियस आपल्याला सांगतो की व्हेलॉसिटी किंवा स्पीड किती आहे त्या इन्स्टंटला, त्या मोमेंटला. सो इन्स्टंटेनियस काढण्यासाठी असा कुठला फॉर्म्युला नाहीये टोटल अपॉन टोटल, इथे काढावा लागतो आपल्याला डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो पोझिशनचा डेरिव्हेटिव्ह, समजा आपण वन डायमेन्शनल मोशन बोलत असू तर dx बाय dt, आणि जर याला सॉल्व्ह करू आपण, डेरिव्हेटिव्ह काढू, डेरिव्हेटिव्ह काढून टाइमची व्हॅल्यू टाकू आणि सॉल्व्ह करू तर आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मिळते. वेअरएज इन्स्टंटेनियस स्पीड पण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सारखीच असते. त्यामध्ये इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मध्ये एकच फरक आहे की हा वेक्टर आणि हा स्केलर आहे. ह्याची जी काही व्हॅल्यू येईल, हा जो काही वेक्टर असेल त्याचा मॅग्निट्यूडच हा असतो. सो एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इथे असा आहे की ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड हे एकमेकांना इक्वल असतीलच अशी काही गॅरंटी नाही. जसं की मगाच्या एक्झाम्पल मध्ये काय आन्सर आलेले आपल्याला आन्सर आलेलं 1.3 मीटर पर सेकंड आणि 1.7 मीटर पर सेकंड. कुठे इक्वल आहेत ते, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड आर नॉट इक्वल. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड इक्वल असेल असं काही गॅरंटी नाहीये, कारण की डिस्टन्स वेगळं, डिस्प्लेसमेंट वेगळं. बट जेव्हा आपण इन्स्टंटेनियस बद्दल बोलतो तर इन्स्टंटेनियस हे इक्वलच असले पाहिजे. का इक्वल असले पाहिजे ह्याच्यात थोडासा विचार करा तुम्ही. ऍव्हरेज इक्वल कधी असतील, जर पार्टिकल सरळच चालला असता, इथून इथेच गेला असता, टर्न नसता मारला, तर काय झालं असतं, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट सेम झालं असतं, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड सेम झाली असती. बट स्ट्रेट चालला असता तरच. बट जेव्हा आपण इंटरव्हल एकदम स्मॉल घेतो, डेल्टा टी म्हणजे टाइम इंटरव्हल ऑलमोस्ट झिरोच्या जवळ आहे, एवढा छोटा टाइम इंटरव्हल आहे की जरी तो कर्व वरून जात असेल, जरी तो टर्न मारत असेल, स्टील एवढा छोटा टाइम इंटरव्हल घेतलाय की डिस्टन्स एवढा छोटा आहे की इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईनला व्हेलॉसिटी आणि स्पीड हे इक्वलच असते. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज ऑलवेज इक्वल टू इन्स्टंटेनियस स्पीड. ऍव्हरेज व्हेलॉसिटी मे or may not be equal to average speed. Very important. These are velocities, these are speeds, these are scalars, these are vectors. Next point, last point in this is instantaneous and average acceleration. Before we move to this point, एक फक्त important concept इथे मी तुम्हाला सांगतो की average हा खूप स्पेशल केस आहे. Instantaneous हा खूप युजुअल नॉर्मल केस आहे. म्हणजे जर तुम्ही कुठलाही फिजिक्स मधला क्वेश्चन बघितला आणि पार्टिकल इज मुव्हिंग विथ दिस व्हेलॉसिटी, पार्टिकल इज मुव्हिंग विथ दिस ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, नुसते जे शब्द वापरले गेले आहेत ते बाय डिफॉल्ट सगळे इन्स्टंटेनियसच असतात. इन्स्टंटेनियस आहे हे मेन्शन करायला वर्ड इन्स्टंटेनियस द्यायची पण गरज नाहीये. म्हणजे मी असं म्हटलं, जर कार इज मुव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड, समजून जायचं ती त्याची इन्स्टंटेनियस स्पीड. A car is accelerated by 4 meter per second square, समजून जायचं त्याचं ऍक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इन्स्टंटेनियस त्या मोमेंटचं ऍक्सेलरेशन. ऍव्हरेज ही नॉर्मल केस नाहीये. ऍव्हरेज आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला त्यांना क्वेश्चन मध्ये स्पेसिफाय करावं लागतं की पार्टिकल इज मुव्हिंग ऑन अ रोड फ्रॉम 0 to 10 seconds, its average acceleration is this much. From 0 to 10 seconds, its average velocity is this much, average speed is this much. So average word जोपर्यंत क्वेश्चन मध्ये दिसत नाही तोपर्यंत स्वतःचं डोकं वापरून ऍव्हरेज काढायचं नाही. ऍव्हरेज विल बी मेन्शन्ड. काही मेन्शन नसेल तर बाय डिफॉल्ट इट इज इन्स्टंटेनियस. सो आपण ह्याला इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन वर्सेस ऍव्हरेज ऍक्सेलरेशन असं म्हणण्यापेक्षा असं पण म्हणू शकतो,
ऍक्सेलरेशन वर्सेस ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. बिकॉज आपल्याला माहित आहे नुसतं ऍक्सेलरेशन बाय डिफॉल्ट इन्स्टंटेनियस असतं आणि याचा फॉर्म्युला काय आहे, इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज मध्ये एकच फॉर्म्युला आहे की टाइम इंटरव्हल जो घेतोय आपण तो मोठा की छोटा. ऍक्सेलरेशन ऍव्हरेज घेत असतो आपण, त्याचा आन्सर काय तर चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम इंटरव्हल मोठा असतो T2 मायनस T1. वेअरॅज जर इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन घेत असू आपण तर हा टाइम इंटरव्हल एवढा मोठा नाही घ्यायचा आहे, इथे आपल्याला एवढा छोटा टाइम इंटरव्हल घ्यायचा आहे, त्यात एवढा छोटासा चेंज इन वेलॉसिटी होणार आहे. आणि सिन्स वेक्टर आहे त्यामुळे वेक्टर नोटेशन्स वापरतोय मी. दिस इज व्हेरी सिम्पल. ऍव्हरेज म्हणजे लार्ज चेंज, इन्स्टंटेनियस म्हणजे इन्फायनाइटेसिमली स्मॉल चेंज. इन्फायनाइटेसिमली स्मॉल चेंज म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सो इन्स्टंटेनियस जिथे जिथे येणार तिथे तिथे डेरिव्हेटिव्ह काढणार. इन्स्टंटेनियस ओळखायचं कसं की इन्स्टंटेनियस दिलंय तर इन्स्टंटेनियस वर्ड नसेल, नुसतं ऍक्सेलरेशन, नुसतं वेलॉसिटी, नुसतं स्पीड विचारलं असेल तर समजून जायचं की इन्स्टंटेनियसच विचारलंय. ऍव्हरेज जर क्वेश्चन मध्ये विचारायचं असेल तर ऍव्हरेज वर्ड मेन्शन केला जाईल. इज इट क्लिअर? लेट अस सॉल्व फ्यू क्वेश्चन्स नाव. प्रॅक्टिस करूयात. हा कॉन्सेप्ट जो झाला आता त्याला 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने आपल्याला कॉन्सेप्ट क्लॅरिटी होईल. पहिला प्रश्न बघा. अ बस ट्रॅव्हल्स 1/3 ऑफ द डिस्टन्स ऍट द स्पीड ऑफ 10, नेक्स्ट 1/3 ऑफ द डिस्टन्स ऍट द स्पीड ऑफ 20 and last 1/3 distance at the speed of 60. What will be the average speed of the bus? इथे मेन्शन केलंय average speed काढा. इथे मेन्शन नाही केलंय. बस ट्रॅव्हल्स ऍट द 1/3 द डिस्टन्स ऍट द स्पीड ऑफ 10 म्हणजे त्या 1/3 इंटरव्हल मध्ये त्याची स्पीड इन्स्टंटेनियसली 10च होती. सगळीकडे 10 होती म्हणून ती ऍव्हरेजली पण 10 झाली असेल. बट ह्या स्पीड ज्या दिल्यात ते त्या पाथ मधल्या स्पीड्स आहेत. जसं की हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करणार तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न ट्राय करू शकता. पहिला तर आता याचं सोल्युशन बघा. जर तुम्ही आन्सर ह्याचं काढलं असेल तर 18 आन्सर माझ्या मते येत आहे. आपण सॉल्व्ह करून बघूयात एकदा. हा पूर्ण इंटरव्हल जो आहे हा 3 पार्ट मध्ये इक्वली डिवाइड झालाय. सो आपण असं म्हणूयात हा 3x असेल तर हे डिस्टन्स x, हे डिस्टन्स x आणि हे डिस्टन्स x. पार्टिकल फर्स्ट पार्ट मध्ये हा जो पहिला पार्ट आहे या पार्ट मध्ये तो 10 मीटर पर सेकंड जातो, 10 किलोमीटर पर आवर नि जातो. दुसऱ्या पार्ट मध्ये तो 20 नि जातोय आणि तिसऱ्या पार्ट मध्ये तो 60 नि जातोय. आणि विचारलंय व्हॉट विल बी द ऍव्हरेज स्पीड. बरं आपल्याला तर डेफिनेशन माहिती आहे ऍव्हरेज स्पीडचं. ऍव्हरेज स्पीड चा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. ऍव्हरेज स्पीड इज टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आणि इथे दिसतंय टोटल डिस्टन्स किती आहे, x आणि x 3x टोटल डिस्टन्स आहे. टाइम किती घेतला बरं. डिस्टन्स या इंटरव्हल मधला आहे, या इंटरव्हल मधला स्पीड आहे, तर या इंटरव्हल मधला टाइम काय असेल, या इंटरव्हल मधला टाइम T1 जो असेल तर टाइमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आहे x, स्पीड आहे 10. सेकंड टाइम इंटरव्हल एवढ्या इंटरव्हल मध्ये किती वेळ घेतला असेल, सेकंड टाइम इंटरव्हल T2 काय येईल, परत एकदा डिस्टन्स x डिवाइडेड बाय स्पीड, बट ह्या वेळेसची स्पीड 20 आहे. थर्ड केस मध्ये किती येईल टाइम T3, x अपॉन 60. या सगळ्या टाइमला ऍड करायचंय T1 प्लस T2 प्लस T3 आणि सॉल्व्ह करायचंय. सो 3x डिवाइडेड बाय x बाय 10, x बाय 20, x बाय 60. बरं तुम्ही असा डाऊट येऊ शकतो सर 3x कशाला घेतला, हे x घेतला असतं तरी चाललं असतं, मग x बाय 3 आलं असतं, त्यांनी पण आन्सर हेच येणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन थोडीशी इझी व्हावे म्हणून असं केलंय बिकॉज मला माहिती आहे की हा इक्वली डिवाइडेड आहे. जसं आपण एपीजीपी मध्ये करतो 3 नंबर्स आर इन एपी, मग त्यानंतर आपण पहिल्याला मधल्याला a घेतो, पुढच्याला a प्लस डी, मागच्याला a मायनस डी, तसंच तेच लॉजिक वापरतो. 3 इक्वल डिस्टन्सेस म्हणून मी त्याला x 3x करून टाकलं. आता याला सॉल्व्ह करायचंय. 3x डिवाइडेड बाय याला 60, या तिघांचं एलसीएम 60 आहे. याला 60 करायला इंटू 6 करावं लागेल, याला 60 करायला इंटू 3 करावं लागेल आणि याला 60 करायची गरज नाही. 6x प्लस 3x प्लस 1x इज 10x. सो 0 0 x गेला, 6 जाईल वर, आन्सर इज 18. सो द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 इज ऑप्शन ए. सिंपल क्वेश्चन. हे नंबर्स रॅन्डम आहेत. क्वेश्चन्स असे सिलेक्ट केलेत की जे पहिल्या पार्टवर बेस्ड आहेत. हा क्वेश्चन नंबर 2 बघा. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इज गिवन बाय दिस. डिस्टन्सचा टाइम बरोबरचा इक्वेशन दिलाय 2.5 t² आणि विचारलंय ऍव्हरेज स्पीड काढा. बरं ऍव्हरेज म्हटल्यावरती थांबायचंय. ऍव्हरेज म्हणजे मोठा टाइम इंटरव्हल असतो आणि मोठं डिस्टन्स असतं.
ऍव्हरेज स्पीड कधी 0 ते 5 सेकंड. बरं ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला एव्हरीवन नोज. ऍव्हरेज स्पीड इज टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टाइम इंटरव्हल दिसतो इथे 5, सो डिनॉमिनेटर तर 5 आहे. आता चालला किती तो डिस्टन्स, सो डिस्टन्स किती चाललाय तो या फॉर्म्युलाने दिला गेलाय. सो जेव्हा 0 सेकंड टाइम होता तेव्हा तो चाललाच नव्हता, सो आधी तो ट्रॅव्हलच नव्हतं केलं त्यांनी. आणि नंतर 5 सेकंदानंतर किती चाललाय तो, 5 सेकंदानंतर त्यांनी S5 चाललाय. 5 इथे टाका, 2.5 इंटू 2.5 इंटू 5 स्क्वेअर विच इज 25. हे सॉल्व्ह करून येतो 62.5. सो त्याचं टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं, 62.5 मायनस 0 हे 62.5. एवढं त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय डिवायडेड बाय टाइम. सॉल्व्ह कराल तर आन्सर येईल 12.5 मीटर पर सेकंड. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. नेक्स्ट, प्रत्येक क्वेश्चन बिफोर सॉल्विंग यू हैव टू ट्राय, पॉज द व्हिडिओ, ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन, गेट द आन्सर अँड देन चेक करा बरोबर आन्सर येते. परत एकदा ऍव्हरेज वेलॉसिटी विचारली आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये ऍव्हरेज स्पीड विचारलेली, ऍव्हरेज वेलॉसिटी विचारली 0 to 3 सेकंड मध्ये. सो टाइम इंटरव्हल किती झाला, टाइम इंटरव्हल 3 सेकंड झाला. टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं, डिस्प्लेसमेंट डेल्टा वाय किती झाला. तर वाय जेव्हा टाइम 0 होता ना, 0 टाकूयात इक्वेशन मध्ये, तर वाय इनिशियल मिळेल. जर 0 सेकंडला त्याची पोझिशन तुम्ही काढली तर पोझिशन -4 येते. म्हणजे वाय ऍक्सिस अशी असते, तर वाय ऍक्सिस वरती तो कुठे आहे माहिती आहे, -4 ला आहे. ही एक्स ऍक्सिस आहे, तो -4 पासून चालू झालाय. जसा टाइम वाढेल आता 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 3 सेकंड जेव्हा होत आहे तेव्हा इथे 3 टाका. तर वाय काय येतोय, 3 स्क्वेअर 9, 9 2 जा 18 प्लस 6 3 जा 18 -4. 18 प्लस 18 36, 36 मायनस 4 इज 32. सो फायनली तो 32 ला गेला. सो -4 पासून तो वर 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 32 पर्यंत पोहोचलाय. त्याचं किती डिस्प्लेसमेंट झालं, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. सो हे 32 आणि हे 4, सो 36 त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय. 36 जे कॅप असं त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय. जे कॅप म्हणजे अलॉंग वाय ऍक्सिस, कारण की वेक्टर येतो वेलॉसिटी काढायची. सो आन्सर काय लिहायचं, 12 जे कॅप. इथे फक्त मॅग्निट्यूड विच दिला आहे आन्सर मध्ये. सो आन्सर येईल बीटा, ऑप्शन बी फॉर क्वेश्चन नंबर 3. फोर्थ क्वेश्चन काय, a helicopter changes its velocity from 30 मीटर पर सेकंड ड्यू नॉर्थ. म्हणजे तो नॉर्थला चाललाय, कितीच्या स्पीडनी, 30 मीटर पर सेकंडनी चाललाय नॉर्थला. आणि तो चेंज करतो त्याची डायरेक्शन टू 40 मीटर पर सेकंड ड्यू ईस्ट. आता तुम्हाला माहिती आहे कन्व्हेन्शन्स, हा नॉर्थ असेल तर हा ईस्ट असतो, हा वेस्ट असतो. सो फ्रॉम 30 इट मूव्स टू, from 30 towards north it moves to 40 towards east. So finally कुठे जातो, इथे जातो 40 मीटर पर सेकंड ईस्ट. सो चेंज इन वेलॉसिटी आपल्याला विचारले व्हॉट इज ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. बरं ऍव्हरेज ऍक्सेलरेशन ACCN ऍव्हरेज चा फॉर्म्युला काय, V फायनल मायनस V इनिशियल, सगळं वेक्टर मध्ये अपॉन टाइम इंटरव्हल. हे सगळं किती प्रकार, हा पूर्ण प्रकार 20 सेकंदात घडलाय. सो फायनली त्याची वेलॉसिटी काय, फायनली त्याची वेलॉसिटी 40 आहे. सो 40 पण आय कॅपच्या अलॉंग आहे ना, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, मायनस इनिशियल काय होती 30 होती, कुठे वरती 30 अलॉंग जे कॅप, डिवाइडेड बाय व्हॉट इज द टाइम टेकन फॉर दिस, टाइम टेकन इज 20 सेकंड्स. सो दिस इज ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. बरं ऍव्हरेज ऍक्सेलरेशनचं युनिट व्हॅल्यू मॅग्निट्यूड IJK मध्ये दिलंय, मॅग्निट्यूड मध्ये दिलंय फक्त. त्याचा मॅग्निट्यूड काढायचा, त्याचा मॅग्निट्यूड कसा काढायचा. आता बघा पहिलं तर 0 0 0 गेला, 2i मायनस 3j अपॉन 2. याचा मॅग्निट्यूड काढायचा असेल तर पहिलं तर 2 इटसेल्फ इज अ स्केलर, त्याचा मॅग्निट्यूड काढत नाही, बस त्याला बाहेर घ्यायचा, तो बाहेर आला. आणि वरती 2i मायनस 3j चा मॅग्निट्यूड काढायचा आहे. सॉरी 2i मायनस 3j कुठून आला, हा 4i मायनस 3j. 4i मायनस 3j चा मॅग्निट्यूड काढाल तर तो काय येईल, अंडर रूट 4 स्क्वेअर प्लस मायनस 3 स्क्वेअर. 4 स्क्वेअर इज 16 मायनस 3 स्क्वेअर इज 9. 16 plus 9 is 25. 25 root is 5. 5 by 2. Answer is D. 2.5 meters per second. So this was the first article and first article वरचे 4 ते 5 प्रश्न घेतले. I hope तुम्हाला बेसिक आयडिया आला असेल की कसे ऍव्हरेज वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, ऍव्हरेज ऍक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स कव्हर्ड यावर रिलेटेड क्वेश्चन कसे विचारले जातात आणि त्यांना टॅकल कसं करायचं. Okay, so let's move to the second article now. Okay, so let's move to the next article. That is article number 2.
दिस आर्टिकल इज बेस्ड ऑन द ग्राफ्स. XT, VT, AT वरती ग्राफ वरती काही क्वेश्चन्स विचारले जातात. बेसिक आहे खूप. काही तुम्हाला काय काय गोष्टी माहिती पाहिजे याच्या आपण या पटकन डिस्कस करूया. 3 प्रकारचे ग्राफ असतात. एक असतो पोझिशन टाइम, ज्याला आपण XT ग्राफ म्हणतोय. दुसरा असतो VT ग्राफ, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम, VT ग्राफ. आणि तिसरा ग्राफ असतो AT ग्राफ, म्हणजे ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ, AT. खूप सिंपल आहे. जर आपल्याला X वर्सेस T ग्राफ दिला असेल तर या ग्राफचा स्लोप काढल्यावरती व्हेलॉसिटी मिळते. या ग्राफचा जर स्लोप काढला, XT ग्राफ दिला असेल तर याचा स्लोप आपल्याला VT देणार आहे, म्हणजे व्हेलॉसिटी देणार आहे. बघा, XT, VT आणि AT पुढे जाण्याचा प्रोसेस आहे स्लोप काढणं. जर आपण XT ग्राफचा स्लोप काढला, सगळ्यांना माहिती आहे स्लोप कसा काढला जातो, डेल्टा X बाय डेल्टा T. इथे टाइम मधला इंटरव्हल, इथे पोझिशन मधला डिफरन्स. सो डेल्टा X अपॉन डेल्टा T म्हणजे स्लोप. कधी कधी स्लोप टॅन थिटानी पण काढता येतो. सो स्लोप विल गिव्ह यू, XT ग्राफचा स्लोप विल गिव्ह यू व्हेलॉसिटी. तसंच समजा व्हेलॉसिटीचा ग्राफ असा दिला असेल तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जो स्लोप असेल, डेल्टा V हा असेल, हा डेल्टा T असेल. सो डेल्टा V अपॉन डेल्टा T, व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप विल गिव्ह यू ऍक्सेलरेशन स्लोप. बरं, आता ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ दिला असेल असं तर ह्याचा स्लोप पुढे काही देणार नाही आपल्याला. आपल्याला ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ दिला असेल तर मागे यावं लागतं. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, पोझिशन टाइम ग्राफला पुढे जाण्यासाठी स्लोप, याचा स्लोप पुढे गेलो. आता पुढे जाण्याचा प्रोसेस जो स्लोप आहे, तसंच रिव्हर्स येण्याचा जो प्रोसेस आहे त्याला आपण काढतो एरिया अंडर द कर्व. म्हणजे ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ दिलाय, याच्या खाली जो एरिया आहे तो एरिया काय देणार आपल्याला, तर मागे येतोय आपण ऍक्सेलरेशन टाइम ग्राफच्या खालचा एरिया व्हेलॉसिटी देतो. व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या खालचा एरिया, म्हणजे ह्याचा खालचा एरिया जर विचारला की इथून इथपर्यंत व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या अंडरचा जो एरिया आहे तो काय देणार आहे, तर तो देणार आहे डिस्प्लेसमेंट. सो मागे येताना एरिया काढतो, पुढे जाताना स्लोप काढतो. XT ग्राफचा स्लोप व्हेलॉसिटी देतो, व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप ऍक्सेलरेशन देतो. ऍक्सेलरेशन टाइम ग्राफच्या अंडरचा एरिया चेंज इन व्हेलॉसिटी देतो म्हणतो, बरोबर आहे मी, बट इट ऍक्च्युअली गिव्स यू चेंज इन व्हेलॉसिटी. अँड व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या खालचा एरिया गिव्स यू चेंज इन पोझिशन, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. ओके, सो लेट्स स्टार्ट सॉल्विंग क्वेश्चन्स नाउ. क्वेश्चन सॉल्व्ह केले की आयडिया येईल की या XT, VT, AT वरती कसे प्रश्न विचारले जातात. जसं की पहिला प्रश्न बघा, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये विचारले, सिलेक्ट विच कॅनॉट पॉसिबली रिप्रेझेंट वन डायमेन्शनल मोशन ऑफ द पार्टिकल. विच ग्राफ इज नॉट द मोशन ऑफ द पार्टिकल. कुठला ग्राफ रॉंग आहे, पॉसिबलच नाहीये. तर बघा कसं ह्याला ओळखायचं आहे. तर हा X वर्सेस T, पोझिशन वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. तर या पोझिशन वर्सेस टाइमच्या ग्राफ मध्ये पहिली गोष्ट तर बघा, टाइम ऍक्सिस वरती जनरली निगेटिव्हला नसला पाहिजे. सो इथे पण निगेटिव्ह, इथे पण निगेटिव्ह, इथे पण निगेटिव्ह. पण आपण थोड्या वेळात तो वाला फॅक्टर आता कन्सिडर नको करायला की टाइम निगेटिव्ह आहे म्हणून ग्राफ रॉंग आहे. आता टाइम वाला फॅक्टर नको अज्युम करायला. सो हा ग्राफ करेक्ट आहे का रॉंग आहे, तर त्याला ओळखायचं कसं, तर या ग्राफमध्ये एक मिस्टेक कशी आहे की एकाच टाइमला 2 पोझिशन येत आहेत. ही पण एक पोझिशन येते आणि ही पण एक पोझिशन येते. दिस इज नॉट पॉसिबल की एकाच टाइमला पार्टिकल 2 वेगवेगळ्या पोझिशनला कसा असू शकतो. सो दिस इज नॉट पॉसिबल ना. सो एकाच टाइमला 2 पोझिशन असू शकत नाही. सो हा ग्राफ रॉंग आहे. बरं, या केसमध्ये पण तेच होते की एकाच टाइमला 2 व्हेलॉसिटीज बनतात. एक पॉझिटिव्ह 10 बनत असेल तर इथे -10 बनेल. सो 2 व्हेलॉसिटीज एकाच टाइमला मिळतात. सो हा पण ग्राफ शक्य नाहीये. सो 1 आणि 2 तर शक्य नाहीये. आता थर्ड ग्राफ मध्ये पण बघा, इथे निगेटिव्हचं सध्या कन्सिडर नको करायला. टाइम निगेटिव्ह होऊ शकत नाही आपल्याला माहितीये, तरी त्यांनी ग्राफ निगेटिव्ह दाखवलाय. बट ठीक आहे, आपण फक्त एवढाच ग्राफ बघूयात. हा एवढाच ग्राफ पॉसिबल आहे का, तर आन्सर इज नो. त्याचं रिझन असे, स्पीडचा ग्राफ आहे आणि स्पीड एक स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड हा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आहे आणि व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कधीच निगेटिव्ह असू शकत नाही. सो हा निगेटिव्ह बनतोय. सो दिस ग्राफ इज ऑल्सो नॉट करेक्ट. बरं, राहतो लास्ट ग्राफ, फोर्थ ग्राफ, टोटल पाथ लेंथ वर्सेस टाइम. आता टोटल पाथ लेंथ तुम्हाला माहितीये, टोटल पाथ लेंथ हे डिस्टन्स कव्हर्ड असतं आणि जसा पार्टिकल मूव्ह करायला चालू करेल तर डिस्टन्स कव्हर्ड वाढत 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 जाईल, परत कमी नाही होऊ शकत. जर तुम्ही गाडी घेऊन चाललाय 10 किलोमीटर गेल्यावरती, परत रिटर्न जरी आला तरी तुमचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वाढतच जाईल. 11 किलोमीटर, 12 किलोमीटर होईल. सो टोटल पाथ लेंथ कॅनॉट डिक्रीज फर्दर. सो आन्सर असं येईल याचं की चारही ग्राफ्स रॉंग आहेत. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे 7th. हा दुसरा क्वेश्चन आहे बघा. या क्वेश्चन मध्ये
विचारले की पार्टिकलची वेलॉसिटी काय असेल आणि दिलेला ग्राफ कोणता आहे, ऍक्सिलरेशन वर्सेस टाइम दिलाय आणि विचारले की व्हॉट इज द मॅक्सिमम स्पीड. बरं, तुम्हाला मी सांगितलंय ए वर्सेस टी ग्राफ जर दिला असेल तर सगळ्यात पहिलं त्याच्या अंडरचा एरिया आपल्याला चेंज इन वेलॉसिटी देतो. सो पहिलं तर एरिया काढूयात. हा ट्रायंगल आहे, बेस आहे 11, हाईट आहे 10, हाफ इंटू बेस इंटू हाईट कराल तर हाफ इंटू 10 इंटू 11 विल गिव्ह यू 55. सो एवढी झाली चेंज इन वेलॉसिटी. बरं, आधी किती होती वेलॉसिटी, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, आधी जर 0 होती तर 55 ने वाढली तर त्याची फायनल वेलॉसिटी 55 होणार. हीच तर मॅक्सिमम असेल. का मॅक्सिमम असेल, बिकॉज याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर ऍक्सिलरेशन निगेटिव्ह होत आहे, म्हणजे इथून रिटार्डेशन चालू होत आहे. सो 55 पासून आता स्पीड परत कमी कमी व्हायला लागणार आहे. मॅक्सिमम स्पीड इथपर्यंत असेल. सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 2. बघा, एकदम इझी क्वेश्चन विचारले जातात एक्सटीव्हीटी एटी वरती. हा तिसरा प्रश्न आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला ग्राफ कोणता आहे बघा जरा, वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ दिलाय आणि विचारले काय, विचारणार व्हीटी ग्राफचा स्लोप विल गिव्ह यू ऍक्सेलरेशन. विचारलं ऍक्सेलरेशन म्हणजे स्लोप काढायचा. या ग्राफचा स्लोप काढण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आपल्याला चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम काढायचं असतं बेसिकली. मग तुम्ही हा ट्रायंगल घ्या, छोटा घ्या का अजून छोटा घ्या, एकच आन्सर येणार आहे. आपण सगळ्यात मोठा ट्रायंगल घेऊया. हे डिस्टन्स किती आहे, तर 8 - 2 इज 6 डिवायडेड बाय 3 - 0 इज 3. सो किती येईल, 6/3. याचा स्लोप किती येईल या लाईनचा, तर स्लोप येईल 2. सो ऍक्सेलरेशन इज 2. आता स्लोप पॉझिटिव्ह आहे म्हणून ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे. हाच ग्राफ असा असता आणि स्लोप आला असता -2 तर ऍक्सेलरेशन -2 लिहिलं असतं आपण. पॉझिटिव्ह स्लोप आहे म्हणून पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स वर्सेस टी ग्राफ इज गिवन. पोझिशन टाइम ग्राफ ऑफ टू बॉडीज ए अँड बी आर गिवन. बरं, दोन्हीचे स्ट्रेट लाईन आहेत म्हणतात ते. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसे आहेत, स्ट्रेट लाईन. एक 30 डिग्रीला इन्क्लाइंड आहे आणि दुसरा 60 डिग्रीला इन्क्लाइंड आहे. 60 डिग्री. कोण 30 ला आहे तर ए 30 ला आहे आणि कोण 60 ला आहे तर बी 60 ला आहे. तुम्हाला विचारलंय की जर एक्सटी ग्राफ ए चा 30 ला आणि बी चा 60 ला इन्क्लाइंड असेल तर व्हॉट विल बी वेलॉसिटी ऑफ ए अपॉन वेलॉसिटी ऑफ बी. वेलॉसिटी ऑफ ए अपॉन वेलॉसिटी ऑफ बी काय असेल, सिंपल आहे. एक्सटी ग्राफ चा स्लोप वेलॉसिटी देत असतो. सो ए पार्टिकलची वेलॉसिटी कशी मिळेल, या लाईनचा स्लोप काढून, आणि इथं स्लोप काढण्यासाठी डायरेक्टली थीटा दिलाय, इन्क्लिनेशन दिलंय. सो टॅन थीटा म्हणजे टॅन 30 येईल याचा वेलॉसिटी, आणि बी ची वेलॉसिटी काय येईल तर टॅन 60 येईल. आणि या दोघांना सॉल्व्ह करायचंय. टॅन 30 1/√3, टॅन 60 √3. सो आन्सर इज 1/3. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डेल्टा. सो एक्सटीव्हीटी एटी ग्राफ रिलेटेड क्वेश्चन जर आले तर सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची एवढीच आहे की 3 ग्राफ असतात एक्सटीव्हीटी एटी. याच्यात कसं आहे फायनल कन्क्लुजन, एक्सटी वरून स्लोप काढला की पुढे जातो आपण, व्हीटीचा स्लोप काढला की पुढे जातो. मागे यायचं असेल तर एरिया काढावा लागतो, मागे यायचं असेल तर एरिया काढावा लागतो. एक्सटी ग्राफचा स्लोप वेलॉसिटी देतो, वेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप ऍक्सेलरेशन देतो, ऍक्सेलरेशन टाइमचा एरिया वेलॉसिटी चेंज इन वेलॉसिटी देतो, आणि व्हीटी ग्राफचा स्लोप एरिया चेंज इन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट देतो. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट आर्टिकल. Next article is article number 3, kinematical equations for uniformly accelerated motion. मोशन युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड असेल तर आपण 8वी मध्ये का 9वी मध्ये काही कायनेमेटिकल इक्वेशन शिकलो होतो, तेच कायनेमेटिकल इक्वेशन इथं वापरायचे. मी लिहून देतो तुम्हाला काय इक्वेशन. v इज इक्वल टू यू प्लस एटी. सगळं वेक्टर्स मध्ये असतं पण आपण वेक्टर्स इथे लिहित नाही मुद्दामून, बिकॉज आपण 1 डायमेन्शनल मोशन शिकतोय, त्यामुळे वेक्टर लिहायची गरज नाहीये. आपण एवढं म्हणतो की हा राईट पॉझिटिव्ह लेफ्ट निगेटिव्ह हे अज्युम करून चाललोय. v इज इक्वल टू यू प्लस एटी, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, v स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस 2as. हे 3 तर फेमस इक्वेशन्स आहेतच. टोटल कायनेमेटिकल इक्वेशन्स मध्ये किती टर्म्स असतात, u v a s t असे 5 टर्म्स असतात. हा इक्वेशन जो आहे हा बिना s चा आहे, विदाउट s चा इक्वेशन आहे. हा इक्वेशन विदाउट v चा आहे, हा इक्वेशन विदाउट t चा आहे, विदाउट टाइम. तसे अजून 2 इक्वेशन बनतील, एक विदाउट a बनेल आणि एक विदाउट u बनेल. या इक्वेशन मध्ये कोण ऍब्सेंट आहे, फर्स्ट वाल्यामध्ये ऍब्सेंट कोण आहे, या इक्वेशन मध्ये ऍब्सेंट आहे s. या इक्वेशन मध्ये कोण ऍब्सेंट आहे, या इक्वेशन मध्ये ऍब्सेंट आहे v.
या इक्वेशन मध्ये कोण ऍबसेंट आहे? या इक्वेशन मध्ये ऍबसेंट आहे टाइम. एस ऍबसेंट असलेलं एक इक्वेशन बनतं, व्ही ऍबसेंट असलेलं एक इक्वेशन बनतं, टी ऍबसेंट असलेलं एक इक्वेशन बनतं. तसंच यू ऍबसेंट असलेलं पण एक इक्वेशन बनेल, ए ऍबसेंट असलेलं पण इक्वेशन बनेल. सो पहिला आपण बघूयात ए ऍबसेंट असलेलं इक्वेशन, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. यू ऍबसेंट असलेलं इक्वेशन जनरली लागणार नाही, कारण की जनरली इनिशियल व्हेलॉसिटी दिली जाते. सो ए ऍबसेंट असलेलं जे इक्वेशन आहे ते असं आहे, एस इज इक्वल टू यू प्लस व्ही बाय 2 into t. This is the fourth kinematical equation in which acceleration is not given directly. Initial speed, final speed, time दिला and displacement विचारलं. बरं, s is displacement. This is also very important. Remember, s is not distance traveled, it is displacement. आणि लास्ट इक्वेशन ज्याच्यामध्ये u प्रेझेंट नाहीये, जर कधी लागलं तर सांगून ठेवतो आताच, s इज इक्वल टू vt मायनस हाफ एटी स्क्वेअर. जसं s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर असतो, तसं s इज इक्वल टू vt मायनस हाफ एटी स्क्वेअर वापरायचं आहे जर फायनल वेलॉसिटी माहित असेल, इनिशियलच माहित नसेल तर. आता हे झाले कायनेमॅटिकल इक्वेशन्स. याच्यात अजून एक इक्वेशन ऍड करायचंय मला, ते आहे डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड. nth सेकंडचं डिस्प्लेसमेंट. बरं, पहिला nth सेकंडचा मिनिंग समजून घेऊ आपण. दोन प्रश्न मी तुम्हाला इथे देतो, तुम्ही दोन्ही प्रश्न नीट वाचा आणि डिफरन्स ओळखण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करू शकता. फाइंड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन 4 सेकंड्स. आणि दुसरा प्रश्न आहे, फाइंड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन 4th सेकंड. 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा, विचार करा या दोन लाईन्स मध्ये काय अर्थ आहे टेक्निकली, या दोन स्टेटमेंट्स मध्ये हे दोन क्वेश्चन्स आहेत, ते दोन क्वेश्चन्स मध्ये काय फरक आहे. जर तुमचा विचार झाला असेल तर ह्याचं कन्क्लुजन, फायनल सोल्युशन असं आहे. इथे विचारलंय फाइंड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन 4 सेकंड. 4 सेकंदामध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं. 4 सेकंद झाले आहेत म्हणजे टाइम लाईन जर काही असेल, इथे टाइम चालू झालाय t इज इक्वल टू 0, इथे 1 सेकंड झाला, इथे 2 सेकंड झाले, इथे 3 सेकंड झाले आणि इथे 4 सेकंड झाले. तर तुम्हाला विचारलंय फाइंड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन 4 सेकंड, म्हणजे 0 to 4 सेकंड मध्ये तो किती चालला हे काढा. आणि हे कसं काढता, तर हे काढण्यासाठी डायरेक्टली कायनेमॅटिकल इक्वेशन असतो. या कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये उचलून डायरेक्टली ते t इज इक्वल टू 4 टाकायचं असतं. t इज इक्वल टू 4 टाकला तर त्याच्यामध्ये 0 to 4 किती चालला ह्याचा आन्सर मिळून जातो. सो पहिला जो आहे ते तर किती इझी आहे काढणं. 4 सेकंड मध्ये किती चालला, 4 टाकला, याचा अर्थ 0 to 4 किती चालला ह्याचं उत्तर मिळालं. बट हा जो फॉर्म्युला आहे, हा जो पॉइंट, ह्याच्यात विचारलं काय की फाइंड डिस्प्लेसमेंट इन 4th सेकंड. आता 4th सेकंड काय असतो, तर टाइम चालू झाल्यापासून 0 पासून 1 जे आहे त्याला म्हटलं जातं फर्स्ट सेकंड. हा फर्स्ट सेकंड आहे. फर्स्ट सेकंड टाइम चालू झाल्यापासून पहिला सेकंड आहे. 1 ते 2 ला म्हणलं जातं सेकंड सेकंड. हा असतो थर्ड सेकंड आणि हा असेल 4th सेकंड. सो 4th सेकंड जेव्हा विचारलं जाईल, फोर्थ TH, फोर्थ म्हणजे 3 ते 4 सेकंदात फक्त किती चालला तो. ऑब्व्हियसली 0 ते 4 जेवढा चालला असेल तेवढा तर नाही चालणार तो, शेवटच्या 1 सेकंड मध्ये कमी चालला असेल. सो या शेवटच्या 1 सेकंदात किती चाललाय ते काढायचंय. सो कोणाला पण विचारलं जर तुम्ही कसं काढणार आहे, तर ऑब्व्हियसली 4 सेकंड मध्ये जेवढा चाललाय मायनस 3 सेकंड मध्ये जेवढा चाललाय सबट्रॅक्ट करावं लागेल. सो या फॉर्म्युल्यात पहिले 4 टाकावं लागेल. 4 टाकून तुम्हाला हे काढावं लागेल की बाबा किती चालला तो. मायनस करावा लागेल 3 सेकंड टाकून, 3 सेकंड टाकून काढावा लागेल 3 सेकंदात किती चाललं, आणि दोघांचं सबट्रॅक्शन करून आन्सर मिळणार. त्यासाठी डायरेक्ट एक शॉर्टकट आहे, डायरेक्ट एक फॉर्म्युला आहे जो डिराईव्ह करून आपण आणू शकतो. मी डायरेक्टली आन्सर लिहितो त्याचा फॉर्म्युला असा लिहिला जातो, SN इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड, SNth इज इक्वल टू U प्लस हाफ A 2n minus 1. This formula will directly give you displacement in nth second. या फॉर्म्युल्यात तुम्हाला फक्त n पुट करायचं आहे. जसं की इथे 4th सेकंड म्हणजे n इज इक्वल टू 4 तुम्हाला दिलेला आहे, तो n इज इक्वल टू 4 इथं प्लग इन करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट इन 4th सेकंड. जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन 10th सेकंड, n इज इक्वल टू 10. 10th सेकंड म्हणजे n दिला असतो. आणि असं विचारलं व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन 10 सेकंड्स, इन 10 सेकंड्स म्हणजे 0 to 10,
मग त्यावेळेस हा वापरायचा. 10th सेकंड विचारलं तर 10th सेकंड म्हणजे n इज इक्वल टू 10 दिलाय. सो यू हॅव टू पुट in this equation to get the displacement in nth second. So kinematical equations हे सगळे आले पाहिजे आणि SNH चा फॉर्म्युला आला पाहिजे. This is very important for solving the questions. काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया, थोडासा कॉन्फिडन्स येईल की कसे प्रश्न विचारले जातात आणि सॉल्व्ह कसे होतात सगळे प्रश्न. सो बघा, पहिला प्रश्न. A boy throws a ball vertically upward from a river bridge with velocity 5 meter per second. It strikes the water after 2 seconds. Find the height of the bridge. ब्रिज दिला एक, या ब्रिज पासून एक मुलगा बॉल वर फेकतो. कितीच्या स्पीडने फेकतो? 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने फेकतोय, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी दिली आहे. बरं, ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटी अंडर मोशन आहे, सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी आहे विच विल बी टेकन एज -10 मीटर पर सेकंड डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन. आता हा बॉल वर जाईल हा बॉल, आणि वर जाऊन तो परत खाली पडेल, तर खाली पाण्यात पडणार तो. आता इथे पाणी आहे, सो आपल्याला विचारले की किती आहे हाईट ऑफ ब्रिज. ब्रिजची हाईट सांगा किती. आता ब्रिजची हाईट नेमकी तेवढी असेल जेवढं बॉलचं डिस्प्लेसमेंट असेल. बॉलचं डिस्टन्स कव्हर्ड खूप जास्त असणार आहे. मी काय म्हणतोय, बॉलची डिस्प्लेसमेंट इनिशियल पॉइंट टू द सरफेस ऑफ वॉटर जेवढं डिस्प्लेसमेंट झालंय, बॉलचं निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट झालंय, तीच हाईट असणार आहे ब्रिजची. काढू शकतो आपण. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. S डिस्प्लेसमेंट किती आहे, H तेच तर काढायचंय. H इज इक्वल टू U किती आहे 5. किती टाइम लागतो हे सगळं कंप्लीट करायला? 2 सेकंड लागतात. सो 5 इंटू 2 प्लस नाही घ्यायचं, मायनस घ्यायचं, बिकॉज अपवर्ड पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह घेतो आपण. सो मायनस हाफ 10 2 स्क्वेअर, 10 2 स्क्वेअर, कारण की टाइम 2 सेकंड घेतलाय. हे सॉल्व्ह कराल जर तुम्ही तर 5 2 जा 10 येईल. आन्सर बघा काय येईल, H इज इक्वल टू 5 2 जा 10 मायनस हाफ, हा 10 आहे, 10 इंटू 2 स्क्वेअर. 10 इंटू 2 स्क्वेअर इज 10 इंटू 4. हे 4 2 जा is equal to 10 minus 20. आन्सर इज -10 मीटर. हाईट निगेटिव्ह आली आहे. निगेटिव्हचा मिनिंग असा होतो, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स की ऍक्च्युअल पोझिशन जी होती त्याच्यापेक्षा फायनल पोझिशन लोअर आहे. पण आपल्याला तर मॅग्निट्यूड पाहिजे. सो मॅग्निट्यूड किती येईल, हाईट ऑफ द ब्रिज फायनली कम्स आउट टू बी 10 meters. सो दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन, कायनेमॅटिकल इक्वेशन बेस्ड, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. तसाच हा दुसरा क्वेश्चन आहे, बट हा क्वेश्चन प्रोजेक्टाईल वरती बेस्ड आहे. 2D मधला कायनेमॅटिकल इक्वेशन, 2D मधला. हा प्रोजेक्टाईल मोशन वर थोडासा बेस्ड असल्यामुळे तरी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. अ स्टोन इज प्रोजेक्टेड हॉरिझॉन्टली फ्रॉम द टॉप ऑफ अ टॉवर. एक टॉवर आहे 78.4 मीटरचा, ह्याच्यापासून हॉरिझॉन्टली फेकलाय. कितीच्या स्पीडनी? 10 मीटर पर सेकंड. तुम्हाला माहिती पाहिजे जेव्हा तो पडणार आहे, असा पडताना एंटायर ड्युरेशन साठी त्याची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी 10च राहते, ती कधीच नाही बदलत. एंटायर जर्नी हॉरिझॉन्टली तो 10नीच जाणार. सो हॉरिझॉन्टल जाण्याची त्याची स्पीड फिक्स्ड आहे. प्रॉब्लेम असा आहे की व्हर्टिकली त्याची स्पीड वाढत चालली आहे, बिकॉज ग्रॅव्हिटी ऍक्ट होते. व्हर्टिकली स्पीड वाढत चालली आहे, आणि आपल्याला विचारले तो हॉरिझॉन्टली किती चालेल, हॉरिझॉन्टली किती लांब जाऊन पडेल, बेस पासून, टॉवरच्या बेस पासून किती लांब जाऊन पडेल. एकदम सिंपल क्वेश्चन. तुम्हाला एवढंच काढायचंय की इथून इथपर्यंत खाली जेव्हा येतोय तो डाऊनवर्ड, तर आधी वेलॉसिटी 0 आहे. वाय डिरेक्शन मध्ये इनिशियली वेलॉसिटीच नाहीये, ती वेलॉसिटी वाढत चाललीये, वाढत चाललीये, वाढत चाललीये, आणि फायनली जाऊन खूप जास्त होती. सो वाय डिरेक्शन मध्ये व्हॉट इज इनिशियल वेलॉसिटी? वाय डायरेक्शन मध्ये इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? व्हर्टिकली तो किती खाली पडतोय वाय डिरेक्शन मध्ये, तर डिस्प्लेसमेंट आहे 78.4. निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे, कारण की तो खाली चाललाय. ऍक्सिलरेशन किती आहे? -10 आहे. आपल्याला विचारले टाइम. एकदा की टाइम मिळाला, तेवढ्याच टाइम मध्ये तो पुढे चालतोय, प्रत्येक सेकंदाला 10 मीटर. सो तेवढ्याने आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढू शकतो. सो इथे वापरूयात आपण फॉर्म्युला, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ऑब्व्हियसली इनिशियल वेलॉसिटी डाऊनवर्ड व्हर्टिकली तर 0 आहे इनिशियली, सो हा तर 0 झाला. डिस्प्लेसमेंट किती आहे? -78.4 इज इक्वल टू हाफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी 9.8 घेतो,
हाफ ए टी स्क्वेअर. मुद्दामून 9.8 घेतोय मी बिकॉज 9.8च्या टेबलमध्ये हा येणार आहे. 9.8च्या टेबलमध्ये हा येणार आहे. हा 8चा बरोबर होतो. 8चा मायनस मायनस कॅन्सल होणार आहे. हा ऍक्सेलरेशन निगेटिव्ह घ्यावा लागेल. सो मायनस मायनस विल कॅन्सल. 8 2 जा 16. टी स्क्वेअर इज 16. टी इज इक्वल टू 4. सो टोटल त्याला 4 सेकंड लागणार आहे खाली पडायला. आता 4 सेकंड मध्ये पुढे किती जाईल तो? प्रत्येक सेकंदाला तो 10 ने चाललाय. 10 20 30 40. आन्सर इज 40 meters. सो दिस वॉज 2D क्वेश्चन. सो वन डायमेन्शनल मध्ये कायनेमॅटिकल वापरलं आणि सेकंड डायमेन्शनल मध्ये देयर वॉज नो ऍक्सेलरेशन, कॉन्स्टंट स्पीड होती. सो टाइम इंटू स्पीड विल गिव्ह यू डिस्टन्स डायरेक्टली. नेक्स्ट बघा हा क्वेश्चन परत एकदा कायनेमॅटिकलचा क्वेश्चन, पण या कायनेमॅटिकलच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑल्टरनेट मेथड पण आहे युझिंग वर्क एनर्जी थिअरम. आपण त्यात नाही जाणार, सध्या कायनेमॅटिकलनीच आपण ह्याला सॉल्व्ह करणार आहे. काय क्वेश्चन आहे वाचा. एक बुलेट आहे ज्याची स्पीड आहे u विच इज 100. ही ट्रॅव्हल करतीये. 2 थिन प्लेट्सला ती पेनिट्रेट करते. 2 थिन प्लेट्सला इट पेनिट्रेट्स. इट जस्ट पेनिट्रेट्स 2 प्लेट्स ऑफ इक्वल थिकनेस. समजा ह्याची थिकनेस आहे x, ह्याची थिकनेस आहे x. सो टोटल 2x एवढ्या डिस्टन्स नंतर स्टॉप होती. डिस्प्लेसमेंट म्हणा तुम्ही, एवढ्या डिस्प्लेसमेंट नंतर ती स्टॉप होत आहे. इनिशियल वेलॉसिटी 100 आहे, फायनल वेलॉसिटी 0 आहे. सो मला सांगा इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय रिलेशन असतं? रिलेशन असतं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. सो फायनल वेलॉसिटी 0 होणार आहे. इनिशियल वेलॉसिटी u म्हणूयात. मायनस 2a मायनस घेतोय कारण की जशी प्लेट मध्ये बुलेट जाईल तर प्लेट इज गोइंग टू रिटार्ड इट. प्लेट त्याला रिटार्डेशन लावणार आहे. मायनस 2a इंटू त्याचं डिस्प्लेसमेंट किती होत आहे? डिस्प्लेसमेंट होत आहे 2x. हे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. आता त्यांनी प्रश्नामध्ये असं विचारले की जर या बुलेटला u च्या ऐवजी डबल स्पीडने फेकला असतं, 2 u फेकला असतं तर डिस्प्लेसमेंट किती झालं असतं? बरं याला जर मी डबल केलं, बघा या डिस्प्लेसमेंट आणि u मध्ये रिलेशन कसं बनते बघा. 2a इंटू डिस्प्लेसमेंट, ह्याला डिस्प्लेसमेंटला एसच म्हणूयात. 2as will become u square. So displacement is directly proportional to u square. डिस्प्लेसमेंट आणि स्पीड मध्ये रिलेशन असं बनतंय. जर मी या बुलेटला डबल स्पीडने फेकला असतं तर u स्क्वेअर किती टाइम्स झाला असता? 4 टाइम्स झाला असता. आणि u स्क्वेअर 4 टाइम्स झाला असता तर डिस्प्लेसमेंट 4 टाइम्स झालं असतं. आधी जेवढं डिस्प्लेसमेंट होतं 2x त्याच्या 4 टाइम्स म्हणजे 8x डिस्प्लेसमेंट झाला असतं. 8x डिस्प्लेसमेंट झाला असतं. जर स्पीड डबल केली तर हा 4 टाइम्स होणार. जर स्पीड ट्रिपल केली तर हा 9 टाइम्स होणार. आता डबल केली आहे म्हणून हा 4 टाइम्स झाला. 2x झाला 8x म्हणजे x च्या किती प्लेट्स लागल्या? 8 प्लेट्स लागल्या. सो 8 प्लेट्स तो पेनिट्रेट करू शकेल जर स्पीड डबल केली तर. बरं जर स्पीड ट्रिपल केली तर 9 टाइम्स झाला असतं. 9 टाइम्स झाला असतं तर हा 18 झाला असता. सो 18 प्लेट्स लागल्या असत्या. सो दिस वॉज द लॉजिक बिहाइंड दिस क्वेश्चन. Okay, so the next article is the relative velocity in one-dimensional motion and two-dimensional motion. Relative velocity वरती काही क्वेश्चन्स विचारतात आणि रिलेटिव्ह वेलॉसिटीला एकच फॉर्म्युला आहे. ह्याला रीड कसं करायचं बघा. रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ b with respect to a is equal to velocity of b minus velocity of a. हा फॉर्म्युला एकच आहे. ह्याला रीड कसं करायचंय? Relative velocity of b with respect to a. Relative velocity of b with respect to a. With respect to जे असतं ना, with respect to a म्हणलं म्हणजे a मध्ये बसून किंवा a वर बसून b ला बघायचं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो मी. एक आहे कार. कार चालली इकडे 30 meters per second. कार. आणि एक आहे बलून. तो वर चाललाय 40 meters per second. बलून. आणि विचारलंय कार मध्ये बसून बलूनची स्पीड काय असेल? कार मध्ये बसून बलूनला बघितलं तर बलूनची स्पीड काय असेल? म्हणजे काय विचारलं हे तुम्हाला समजून घ्यायचंय की वेलॉसिटी ऑफ बलून विचारलीये बट बाय सिटिंग इन द कार किंवा विथ रिस्पेक्ट टू कार. आणि ह्याचा फॉर्म्युला वेक्टर आहे सगळं बघा. वेक्टर बिलकुल सोडायचं नाही. वेक्टर साइन सकट लिहितोय मी ते.
वेक्टर आहे तो, तर त्याचा आन्सर असणार आहे की बलूनची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी, त्याला ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणतात, म्हणजे ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ऑफ बलून मायनस बलूनच्या नंतर कारची व्हेलॉसिटी मायनस करायची. बरं, तुम्हाला वाटेल सर 40 - 30 10 आन्सर आलं. असं नाहीये. 40 - 30 नाही करायचंय, 40 वेक्टर मायनस 30 वेक्टर करायचंय. 40 वेक्टर अपवर्ड आहे म्हणून 40 जे कॅप मायनस 30 हॉरिझॉन्टल आहे म्हणून 30 आय कॅप. हे तुमचा आन्सर आहे. दिस इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बलून विथ रिस्पेक्ट टू कार. कार मध्ये बसून बलून या स्पीडने जाताना दिसेल. बरं, विचारलं मॅग्निट्यूड सांगा, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे. तर मॅग्निट्यूड वाईज जर तुम्ही बघाल तर मॅग्निट्यूड वाईज येईल √40 स्क्वेअर प्लस -30 स्क्वेअर. हे सॉल्व्ह करून आन्सर 50 येईल. 50च्या स्पीडने बलून जाताना दिसेल. कसं जाताना दिसेल, कोणत्या डायरेक्शन मध्ये, तर हे त्याच्या डायरेक्शन आहे. कसं काढायचं डायरेक्शन बघा, हा वेक्टर प्लॉट करून बघा बरं. हा वेक्टर प्लॉट कसा करता येईल. 30 निगेटिव्ह आहे, सो निगेटिव्ह 30 आहे. 10 20 30 -30 आय आणि वरती 40 जे आहे ना, सो 10 20 30 40. सो रिझल्टंट असा असणार आहे. सो कार मध्ये बसलेल्याला बलून असा जाताना दिसेल. कुठे जाताना दिसेल, नॉर्थ समजा इथे आहे, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, तर तो नॉर्थ वेस्ट जाताना दिसेल बलून नॉर्थ वेस्ट जाताना दिसेल. बरं, बलून वरती कोणी बसला असेल आणि तो कारला बघत असेल, तर बलून वरती बसून कारला बघितलं तर व्ही ऑफ कार विथ रिस्पेक्ट टू बलून विल बी वेलॉसिटी ऑफ कार मायनस वेलॉसिटी ऑफ बलून. सो एक्झॅक्टली उलट होऊन जाईल. सो त्याचा आन्सर असेल, सेम आन्सर येईल 50, बट त्याची डायरेक्शन रिव्हर्स होऊन जाईल अशी. सो कार अशी लांब जाताना दिसेल त्याला. ओके, सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हे सगळे वेक्टर्स म्हणून घ्यायचे असतात. आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी वरती जो क्वेश्चन विचारला जातो 11th टेक्स्टबुक मध्ये पण यू विल फाइंड सम क्वेश्चन्स. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये दिस इज द फॉर्म्युला दॅट वी आर गोइंग टू यूज. लेट अस सॉल्व सम क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स असतील तर बघूया. पहिला बघा, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन दिलाय, अ पर्सन वॉक्ड अप अ स्टॉल्ड एस्केलेटर इन 90 सेकंड. स्टॉल्ड एस्केलेटर म्हणजे तो थांबलेला आहे, चालू नाही. एस्केलेटर माहिती आहे ना, तो वरती मूव्ह होतो, स्टेप्स असतात त्याच्यात आपण उभं राहिलो की आपण आपोआप वर जातो. एस्केलेटर त्यावरती जर काही तो एस्केलेटर स्टॉल्ड असेल, थांबलेला असेल, तर त्याच्यावरती चालत जावं लागेल ऑब्व्हियसली. सो तशा एस्केलेटर वरती चालत जायला 90 सेकंड जातात. 90 सेकंड. चला, एस्केलेटरची काहीतरी लेंथ असेल, लेट अस से लेंथ इज x. तर कितीच्या स्पीडने तो पर्सन चालतो, याचा अर्थ पर्सनची स्पीड मिळून जाईल आपल्याला. वेलॉसिटी ऑफ पर्सन मिळाली. किती वेलॉसिटी ऑफ पर्सन, वेलॉसिटी ऑफ पर्सन आहे x/90. डिस्टन्स अपॉन टाइम इज द स्पीड. आता दुसरा केस नंबर 2, व्हेन स्टँडिंग ऑन द सेम एस्केलेटर नाव मुव्हिंग, म्हणजे एस्केलेटर मूव्ह होत असताना जर तो नुसता उभा राहिला तर तो 60 सेकंदात पोहोचतोय. म्हणजे त्याला वर कोण घेऊन चाललाय, एस्केलेटर घेऊन चाललंय. सो व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ एस्केलेटर, वेलॉसिटी ऑफ एस्केलेटर सेम डिस्टन्स कव्हर होतोय तो 60 सेकंदात. पण आता तुम्हाला विचारलंय की इट वुड टेक डॅश सेकंड्स, किती सेकंड्स लागतील त्या माणसाला जर तो चालायला लागला. It would take dash seconds him to walk up the moving escalator. मूव्हिंग एस्केलेटर मध्ये जर तो चालायला लागला तर त्याला किती वेळ लागेल. बरं, जर तो चालायला लागला तर त्याची वेलॉसिटी एस्केलेटरची आणि पर्सनची ऍड होऊन जाईल. सो व्हॉट विल बी द फायनल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी विल बी वेलॉसिटी ऑफ पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ एस्केलेटर. दोघांना ऍड करूयात. किती असेल त्याची फायनल वेलॉसिटी, x/90 प्लस x/60. क्रॉस मल्टिप्लाय किंवा एलसीएम घेऊया त्याचा. एलसीएम 180 येतो. ह्याला 2 रिक्वायर्ड आहे, याला 3 रिक्वायर्ड आहे. सो वरती ऍड करा तर 5x/180 म्हणजे x/36 लागतंय. x/36 त्याची नेट व्हेलॉसिटी बनतीये. बरं, नेट व्हेलॉसिटी पण काय असणार आहे, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो किती टाइम लागतोय त्याला बघा, त्याला टाइम लागतोय 36 सेकंड. 36 सेकंड त्याला लागणार आहे. वेलॉसिटी ऑफ नेट वेलॉसिटी विल गेट ऍडेड. पर्सनची वेलॉसिटी आणि एस्केलेटरची वेलॉसिटी ऍड होईल जर तो एस्केलेटरवर चालायला लागला तर. सो दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन्स. हे 1 डायमेन्शनल मधला रिलेटिव्ह आहे, 1 डायमेन्शनल मधला रिलेटिव्ह मोशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा ट्रेन वाला क्वेश्चन. ट्रेन वाला बघा, एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आपण जे काही कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलोय, S = UT + ½ AT², ह्या सगळ्या इक्वेशन्स मध्ये आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी टाकू शकतो, रिलेटिव्ह चे कॉन्सेप्ट टाकू शकतो डायरेक्टली. ओके, सो सगळ्या कायनेमॅटिकल इक्वेशन्सला आपण रिलेटिव्ह वेनी पण लिहू शकतो.
आता सध्या हा क्वेश्चन वाचूया. टू ट्रेन्स A and B, each of length 400 meters are moving on a two parallel tracks in the same direction. दोघं पण सेम डायरेक्शनला चालले. विथ A ahead of B विथ सेम स्पीड. दोघांची स्पीड सेम आहे. किती आहे स्पीड? 72. बरं 72 ला मीटर पर सेकंड किलोमीटर पर आवर मध्ये दिलंय. सो त्याला मीटर पर सेकंड मध्ये कराल तर 20 होऊन जाईल तो. कसं काय? बिकॉज 72 इंटू द फॅक्टर इज व्हॉट? 5/18. 18 4 जा 72, 4 5 जा 20. सो स्पीड दिली. सो मी ड्रॉ करून दाखवतो डायग्राम. ही ट्रेन ए आहे, ही ट्रेन बी आहे. पुढे चाललेत दोघं पण, पुढे चाललेत. सो ही त्यांची फॉरवर्ड डायरेक्शन, पुढे पुढे चाललेत. आता सध्या बी मागे आहे. बट ड्रायव्हर ऑफ बी डिसाइड्स टू ओव्हरटेक ए. आता हा डिसाइड करतो की त्याला मागे टाकायचंय. बरं आता त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे जे की दिलं नाही. आता आपण त्या डिस्टन्सला म्हणूयात एक्स. We don't know what is the distance between the two trains. Both of them are moving right now at the speed of 20. But 20 ने मूव्ह झाले तर त्यांच्यातला डिस्टन्स ना वाढेल ना कमी होईल? 20 च्या स्पीडने मूव्ह झाले तर डिस्टन्स एक्सच राहील, नाही का? बट आता बी वाला ड्रायव्हर विचार करतो की आता त्याला मागे टाकायचं आपल्याला. बी डिसाइड्स टू ओव्हरटेक ए आणि त्यामुळे तो ऍक्सेलरेट करतो त्याची ट्रेन. ऍक्सेलरेट करतो कितीच्या रेटनी? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या रेटनी. जसं तो ऍक्सेलरेट करतो हे डिस्टन्स कमी 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 व्हायला लागतं आणि 50 सेकंदानंतर ड्रायव्हर बी आणि गार्ड ए सेम लाईनला येतात. ट्रेनचा ड्रायव्हर पुढे असतो आणि मागे असतो ट्रेनचा गार्ड. सो ड्रायव्हर ऑफ बी गार्ड ऑफ ए च्या जवळ येऊन जातो. म्हणजे 50 सेकंदात ही ट्रेन एवढं डिस्टन्स कव्हर करून टाकते, एक्स डिस्टन्स. ऍक्च्युअल मध्ये एक्स कव्हर नाही करत, ऍक्च्युअल मध्ये खूप करते. बट रिलेटिव्ह टू दिस, याच्या रिलेटिव्हली किती डिस्टन्स कव्हर करते? एक्स. सो आपल्याला डायरेक्टली कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचंय. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. इथे सगळीकडे रिलेटिव्ह लिहून टाकायचं. रिलेटिव्ह 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 रिलेटिव्ह. मला सांगा, रिलेटिव्ह दोन ट्रेन नि रिलेटिव्हली मागच्या ट्रेननी पुढच्यापेक्षा किती जास्त चाललाय? एक्स, नाही का? कारण की जेव्हा त्यांनी ऍक्सेलरेट नव्हतं केलं, दोघं सेम रेटने चाललेले, त्यांच्यात रिलेटिव्ह मोशन नव्हता. बट ह्यांनी ऍक्सेलरेट करायचं ठरवलं तेव्हापासून तरी किती एक्स्ट्रा चाललाय? तो एक्स एक्स्ट्रा चाललाय. सो रिलेटिव्ह डिस्टन्स एक्स आहे. त्यांच्या इनिशियल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये काही डिफरन्स होता का? दोघांची इनिशियल स्पीड सेम होते. सो इनिशियली रिलेटिव्ह मध्ये काहीच व्हेलॉसिटी नव्हती. देयर इज नो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. हाफ रिलेटिव्ह काही ऍक्सेलरेशन आहे का? तर ह्याचं ऍक्सेलरेशन 0 आहे. तो कॉन्स्टंट स्पीडने अजूनही चाललाय. मागचा ऍक्सेलरेट होतोय. सो ह्याचा ऍक्सेलरेशन 1 आहे. या दोघांमध्ये रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन 1च आहे. आणि हा सगळा प्रकार किती सेकंदात घडतोय? 50 सेकंदात घडतोय. टाइम 50 स्क्वेअर. सो रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट किती झालं माहिती का? 50 स्क्वेअर 2500. 2500 अपॉन 2, 2500 अपॉन 2 इज 1250. 1250 ऑप्शन इज बीटा. सो डायरेक्टली कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये रिलेटिव्हचा कॉन्सेप्ट वापरला आणि सबस्टिट्यूट केला. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व क्वेश्चन्स ऑफ रिलेटिव्ह मोशन बाय युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन एज वेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा रिव्हर बोट प्रॉब्लेम. रिव्हर बोटचे प्रश्न सोपे असतात. रिव्हर बोट प्रश्नांमध्ये ही समजा रिव्हर आहे आणि ही रिव्हरची व्हेलॉसिटी आहे. पाणी फ्लो होत असतं, त्याला आपण व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर म्हणतो. VR म्हणतो त्याला, व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर. बरं, अ बोट इज सेंट अक्रॉस अ रिव्हर. अक्रॉस, बोटला जेव्हा रिव्हरच्या अक्रॉस पाठवत असतो तर आपण बोटला असं पाठवतो. सो याला म्हणतात व्हेलॉसिटी ऑफ बोट. व्हेलॉसिटी ऑफ बोट अशी आहे, या डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ बोट. बट ही व्हेलॉसिटी ऑफ बोट आणि व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर मुळे नेट रिझल्टंट व्हेलॉसिटी, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर इफ द रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ द बोट इज 10. व्हेलॉसिटी ऑफ बोट अशी आहे, व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर अशी आहे. व्हेलॉसिटी ऑफ बोट या डायरेक्शन मध्ये आपण प्लॅन करतोय, व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर या डायरेक्शन मध्ये प्लॅन करतोय. तर त्यांचा रिझल्टंट जो पोहोचतोय ना, तो बोटवाला इथे नाही पोहोचणार, रिव्हर त्याला ड्रिफ्ट करून इथे नेईल. सो ही व्हेलॉसिटी त्यांनी दिली आहे 10 आणि बोट ज्या स्पीडनी पुढे घेऊन चाललाय त्याची स्पीड दिली आहे 8. सो बोटची ही स्पीड ना, ही डायरेक्शन बोटची आहे, ही 8 आहे. ही 8, ही 10, तर ही किती? सिंपल आहे, ट्रायंगल कंप्लीट करायचा. हा 10 असेल, हा 8 असेल, तर पायथागोरस थिअरमनी हा 6 येईल. सो स्पीड ऑफ रिव्हर किंवा व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इज 6 meters per second or 6 kilometers per hour. एव्हरीथिंग इज इन किलोमीटर्स पर आवर म्हणून. सो रिलेटिव्हचे क्वेश्चन्स खूप काही खतरनाक नसतात, सिंपल असतात. बेसिक तुम्हाला आयडिया असली पाहिजे की एकच फॉर्म्युला आहे,
रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज व्हीए मायनस व्हीबी. आणि थोडंसं डोकं वापरावं लागतं की कोणाची डायरेक्शन काय आहे, कोण विथ रिस्पेक्ट टू कोण विचारला आहे. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रोजेक्टाईल मोशन, बिकॉज यावरती खूप सारे प्रश्न विचारले गेले आहेत. त्याच्यात जे काही पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर करू आणि नंतर त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये तुम्हाला माहित आहे की व्हेनेवर पार्टिकल इज प्रोजेक्टेड त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, अँगल ऑफ प्रोजेक्शन. ज्या पॉइंटला फेकलाय त्या पॉइंटला आपण ओरिजिन ट्रीट करतो, 0-0 ट्रीट करतो. जर तो 0-0 असेल तर याला ट्रॅजेक्टरी म्हणतात आणि ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू x tan थीटा मायनस gx स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. जर मी या इक्वेशनला अजून एक फॉर्म मध्ये लिहायची इच्छा असेल तर मी त्यातनं समजा x tan थीटा कॉमन काढतो. x tan थीटा कॉमन काढला तर 1 मायनस x बाय r असं राहून जातात मध्ये. सो हा पण एक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये पण आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी लिहू शकतो. दीज आर टू फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीला सॉल्व्ह करून 3 महत्वाचे इक्वेशन मिळतात. बिफोर ते 3 इक्वेशन एक कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये ज्या व्हेलॉसिटीने त्याला फेकलंय त्याचे 2 कॉम्पोनंट असतात. एकाला आपण म्हणतो ux, एकाला म्हणतो uy. ux कॉन्स्टंट असतो u cos थीटा आणि uy जो असतो स्टार्टिंगला असतो u sin थीटा. म्हणजे एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं झालं तर समजा तुम्ही ऑब्जेक्टला फेकलाय 37 डिग्रीनी 10च्या स्पीडने, 37 डिग्रीने फेकलाय 10च्या स्पीडने, तर त्याचे आडवा कॉम्पोनंट आणि उभा कॉम्पोनंट काय असेल बघा. आडवा कॉम्पोनंट असेल 8 आणि उभा कॉम्पोनंट असेल 6. ठीक आहे, तुम्हाला हे 37-53 वाला ट्रायंगल माहित असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इज 8, वर्टिकल कॉम्पोनंट इज 6 बिकॉज 10 cos 37 इज 8, 10 sin 37 इज 6. हा पार्टिकल असा जाणार आहे आणि या पार्टिकलच्या एंटायर जर्नीमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट, एंटायर जर्नीमध्ये कुठलाही पॉइंट घ्या, कुठलाही शेवटचा पॉइंट पण घ्या, पार्टिकल ग्राउंडला हिट करण्याच्या जस्ट आधीचा पॉइंट पण घ्या, या पूर्ण एंटायर जर्नीमध्ये त्याची आडवी जी हॉरिझॉन्टल स्पीड आहे ती बिलकुल नाही बदलणार. जी आधी होती एंड पर्यंत तेवढीच राहील. म्हणजे असं म्हणू शकतो मी की प्रत्येक सेकंदाला तो कॉन्स्टंटली 8-8 पुढे जाणार. हा वर जाण्याची स्पीड त्याची कमी कमी होणार आहे. 6 विल बिकम 4, 4 विल बिकम 3, 3 विल बिकम 1, 1 विल बिकम 0 आणि नंतर इट विल बिकम -1, -3, -4 आणि फायनली -6. हे -6 ग्राउंडला हिट करण्याच्या एक थोडंसं आधी, ग्राउंड हिट करण्याच्या एकदम मिली सेकंड आधी ही त्याची कंडिशन असेल. ग्राउंडला हिट केलं की मोशन एंड होतोय, नंतर आपण फॉर्म्युला नाही वापरू शकत. बट दिस इज व्हॉट हॅपन्स इन प्रोजेक्टाईल मोशन. पूर्ण जर्नीमध्ये हॉरिझॉन्टल स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे यूएक्स रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट. सो 3 इम्पॉर्टंट टर्म्स आहे त्याच्यात की व्हॉट इज द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल मोशन, what is the height of projectile motion and what is the time of flight in projectile motion. तिघांचेही फॉर्म्युले रटून टाका, आलेच पाहिजे. u स्क्वेअर साइन 2 थीटा बाय g, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g, 2u साइन थीटा बाय g. These are 3 important relations between height, range, time यांचे फॉर्म्युले आहेत. आणि हे तिन्ही फॉर्म्युले दिसत आहेत तुम्हाला यू आणि थीटावर डिपेंडेंट आहेत. म्हणजे आपण किती जोरात फेकतोय आणि कितीच्या अँगलवर फेकतोय हे तिघं डिसाइड करणार आहेत की रेंज काय असेल, किती लांब जाईल, हाईट काय असेल मॅक्सिमम पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात वर किती चाललाय तो, आणि तिसरा टाइम ऑफ फ्लाइट किती वेळ लागतोय त्याला. दिस इज द फॉर्म्युला. यामध्ये आर मॅक्सिमम कधी असू शकतो, जेव्हा आपण त्याला 45 डिग्रीनी प्रोजेक्ट केलं तेव्हा जाऊन मॅक्सिमम रेंज मिळते. आणि किती मिळते माहिती का, आर मॅक्स यू स्क्वेअर बाय जी एवढी मिळते. हाईट मॅक्सिमम कधी मिळू शकते, जेव्हा आपण पार्टिकलला सरळ वरती फेकला तर थीटा इक्वल टू 90 ला फेकला तर मॅक्सिमम मिळते. आणि ती हाईट मॅक्सिमम किती असते, यू स्क्वेअर बाय 2g, यू स्क्वेअर बाय 2g. आणि टाइम मॅक्सिमम कधी मिळू शकतो, तर परत एकदा साइन मॅक्सिमम कधी होतो, साइन थीटा मॅक्सिमम 90 डिग्रीला होतो, थीटा 90 असेल तर, आणि मॅक्सिमम टाइम मिळू शकतो किती, 2u बाय g. ह्यांचे मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत. यांच्यामध्ये रिलेशन जर कधी विचारले की या तिघांमध्ये एकमेकांबरोबर काय रिलेशन, तर या दोघांमध्ये रिलेशन आहे, या दोघांमध्ये रिलेशन, या दोघांमध्ये रिलेशन काढू शकतो आपण. बट आता सध्या तर हे 2 रिलेशन लक्षात ठेवा.
आर आणि एच मध्ये रिलेशन काय आहे? जर तुम्ही 4h बाय आर कराल, 4h बाय आर जर तुम्ही डिवाइड कराल तर तुम्हाला आन्सर येतं tan थीटा. दिस इज द रिलेशन बिटवीन हाईट अँड रेंज. म्हणजे बऱ्याच प्रश्नामध्ये हाईट दिली असेल, रेंज दिली असेल आणि विचारतील व्हॉट इज अँगल ऑफ प्रोजेक्शन. सो या शॉर्टकटने तुम्हाला डायरेक्टली आन्सर काढता येईल. आणि हाईट आणि टाइम मध्ये एक रिलेशन आहे. हाईट इज इक्वल टू 1/8 GT स्क्वेअर. हाईट आणि टाइम ऑफ फ्लाइट मध्ये जो शॉर्टकट आहे हा शॉर्टकट आहे. हाईट म्हणजे प्रोजेक्टाइल मोशनची हाईट दिली आहे. A particle is thrown such that it crosses 10 मीटर का हाईट. Then what is the time of flight? किती टाइम लागेल? हाफ GT स्क्वेअर. हायएस्ट पॉइंट म्हणजे हायएस्ट मॅक्सिमम हाईट जर दिली असेल तर तुम्ही टाइम ऑफ फ्लाइट डायरेक्टली काढू शकता हाफ GT स्क्वेअर. हाफ नाही 1/8 GT स्क्वेअर नाही, 1/8 GT स्क्वेअर. जी म्हणजे ग्रॅव्हिटी, टी इज टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट कॅन बी कॅल्क्युलेटेड. जर चुकून टाइम ऑफ फ्लाइट दिली असेल की एक पार्टिकल इज प्रोजेक्टेड, तेवढा एवढा वेळ लागतोय पडायला, तर किती हाईट वर चाललाय तो, हाईट कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड. So these are basic relations and you must know. प्रोजेक्टाइल मोशन मध्ये एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल वर जर पार्टिकल्सला प्रोजेक्ट केलं, कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असतात की ज्या अँगलचा सम 90 असतो. म्हणजे एक 30 असेल तर दुसरा 60 असतो, 20 असेल तर 70 असतो. तर तुम्हाला माहित आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला समजा अल्फा आणि बीटा आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, तर अल्फा प्लस बीटा काय असतो? 90 असतो. अल्फा प्लस बीटा 90 असतो. सो जर प्रोजेक्टाइल मोशन मध्ये एक पार्टिकल अल्फानी प्रोजेक्ट केला, तो असं जाऊन पडतोय, आणि दुसरा बीटानी प्रोजेक्ट केला आणि तो असं जाऊन पडतोय, तर या दोघांची रेंज सेम असते. ही माहिती असली पाहिजे गोष्ट तुम्हाला की रेंज R1 इज इक्वल टू R2. कसं काय सेम असते? तर दोघा कॉम्प्लिमेंटरी आहेत. रेंजचा पहिला फॉर्म्युला जर वापराल U स्क्वेअर साइन 2 अल्फा बाय जी, आणि दुसऱ्याचा फॉर्म्युला वापराल R2 चा, तर U स्क्वेअर साइन 2 बीटा, बट बीटाला मी काय टाकू शकतो 90 मायनस अल्फा बाय जी. सॉल्व्ह कराल तर U स्क्वेअर साइन 180 मायनस 2 अल्फा बाय जी, आणि हेच तर हे आहे U स्क्वेअर साइन 2 अल्फा बाय जी. सो सेम रेंज येते, बट टाइम ऑफ फ्लाइट सेम येत नाही. सो टाइम ऑफ फ्लाइट मध्ये कधी कधी रिलेशन विचारतील तुम्हाला की कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला पहिल्याला 10 सेकंड लागतात, दुसऱ्याला 8 सेकंड लागतात, तर काय त्यांच्यातलं रिलेशन, किंवा पहिल्याला 10 सेकंड लागतात तर दुसऱ्याला किती सेकंड लागतात. सो त्यांच्यात रिलेशन असं आहे. सो पहिलं हाईट मध्ये करूया. पहिल्याची हाईट किती असेल? H1. आपण थोडं डिराइव्ह करूया. H1 ची व्हॅल्यू काय असेल? हाईट, फर्स्टची हाईट. हाईटचा फॉर्म्युला असतो U स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा बाय 2g, आणि दुसऱ्याची हाईट काय असेल? U स्क्वेअर साइन स्क्वेअर बीटा बाय 2g. नीट बघा, या दोन्ही हाईट्स मध्ये वेगवेगळ्या हाईटचं रिझन काय? बिकॉज अल्फा आणि बीटा वेगवेगळे आहेत आणि त्यांचे साइन स्क्वेअर अल्फा आणि साइन स्क्वेअर बीटा वेगळे असते. बट नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल की साइन स्क्वेअर बीटाला मी कॉस स्क्वेअर अल्फा लिहू शकतो, बिकॉज बीटा हा 90 मायनस अल्फा आहे. त्यामुळे या दोघांना ऍड कराल ना तर हा शॉर्टकट बनतोय की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतील तर हाईटची ऍडिशन काय असते माहिती का? U स्क्वेअर बाय 2g. सिम्पली ऍड करा दोघांना. U स्क्वेअर बाय 2g, U स्क्वेअर बाय 2g कॉमन येईल, आतमध्ये काय राहील? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर विच इज 1. सो हाईटचा फॉर्म्युला हाई. ओके, आता सेकंड फॉर्म्युला जो आहे तो टाइम ऑफ फ्लाइट मध्ये आहे. टाइम ऑफ फ्लाइट मध्ये रिलेशन काय बनेल बघा. टाइम फर्स्टचा काय असेल? 2u साइन अल्फा बाय जी, आणि दुसऱ्याचा काय असेल? T2 2u साइन बीटा बाय जी. परत एकदा साइन अल्फा साइन बीटा वेगळे आहेत, सो त्यांचे टाइम्स पण वेगळे आहेत. रेंज सेम आहे, हाईट वेगळ्या आहेत, टाइम वेगळे. पण टाइम मध्ये रिलेशन काय असेल तर नीट बघा. साइन अल्फा तर याला काय लिहू शकतो मी? कॉस अल्फा, आणि स्क्वेअरिंग आणि ऍडिंगच बेस्ट ऑप्शन आहे. सो T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर विल बी 4u स्क्वेअर अपॉन जी स्क्वेअर. आतमध्ये राहील साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा विच इज 1. सो हा टाइम ऑफ फ्लाइट मधला रिलेशन, हा हाईट मधला रिलेशन, आणि रेंज तर इक्वल असतात. सो कॉम्प्लिमेंटरी अँगल बद्दल हे सगळं आहे. इफ द क्वेश्चन इज बेस्ड ऑन कॉम्प्लिमेंटरी अँगल, यू मस्ट नो ऑल दिस थिंग्स. विदिन सेकंड्स यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. सो लेट अस सी प्रोजेक्टाइल वरती क्वेश्चन कसे विचारतात. क्वेश्चन्स बघा प्रोजेक्टाइलचे. हा पहिला प्रश्न आहे. आपल्याला दिलंय की बॉल इज प्रोजेक्टेड विथ वेलोसिटी v मेकिंग अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल. पोझिशन कोऑर्डिनेट्स ऑफ x and y आर गिवन. व्हॉट इज वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन? फेकताना किती वेलोसिटी आहे? सो x 3t आहे, म्हणजे जर
एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला dx बाय dt तर तुम्हाला काय मिळेल माहिती का? तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी एक्सच्या अलॉंग मिळेल. एक्सच्या अलॉंग किती व्हेलॉसिटी मिळेल? 3. सगळं मीटर्स पर सेकंड मध्ये लिहिलं जाईल बिकॉज मीटर्स मध्ये आहे. तसंच वायचा जर डेरिव्हेटिव्ह काढला, वायची व्हॅल्यू दिली आहे 4t मायनस 5t स्क्वेअर. सो याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला dy बाय dt तर तुम्हाला uy मिळेल. uy किती मिळेल? uy 4 मायनस 10t मिळेल. 4 याचा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 10t मिळेल. टी स्क्वेअरचा 2 पुढे आला. बरं पण इनिशियली विचारलं तर इनिशियली काय असेल? इनिशियली t इज इक्वल टू 0 असतो. सो इनिशियल y डिरेक्शन मधली व्हेलॉसिटी 4 आहे. सो इनिशियली x डिरेक्शन मध्ये 3, y डिरेक्शन मध्ये 4. सो इनिशियल व्हेलॉसिटी झाली 5. सो आन्सर इज 5. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी स्टॉप करा, पॉज करा, व्हिडिओ चेक करा जमतोय का सॉल्व्ह करायला आणि नंतर आन्सर चेक करा. हा तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. At what angle of projection at which horizontal range and maximum height becomes equal? चांगला क्वेश्चन आहे. R आणि H इक्वल कधी होतात? सॉल्व्ह करून बघूयात. R आणि H इक्वल कधी होतात? दोघांचे फॉर्म्युला टाकूयात. u स्क्वेअर साइन 2 थीटा बाय g शुड बी इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g. g u स्क्वेअर गेला. बरं आपण या अप्रोच पेक्षा एक अजून इझियर अप्रोच आपल्याला माहिती आहे. 4h बाय r बिकम्स इक्वल टू टॅन थीटा. आठवतंय का? आपण हा पण एक शॉर्टकट बघितलाय. हाईट, रेंज आणि अँगल मधला डायरेक्ट शॉर्टकट आहे. सो या मेथडनी पण आन्सर येणार आहे, बट त्याच्यापेक्षा इझियर मेथड ही आहे की हाईट आणि रेंज इक्वल झाले तर टॅन थीटा किती येतोय? टॅन थीटा येतोय 4. टॅन थीटा 4 कोणत्या अँगलला असतो हे माहित नाहीये, बट हे माहिती आहे की टॅन 45 4 नसतो, टॅन 64 नसतो, टॅन 94 नसतो. म्हणून आन्सर आहे 75 डिग्री 58 मिनिट्स म्हणजे ऑलमोस्ट 76 डिग्रीला तुम्ही बघा टॅनची व्हॅल्यू 4 बनतीये. H becomes equal to R. H आणि R cancels. Next. Projectileचा next question. A stone is projected with kinetic energy K at 30 degree. 30 डिग्रीला स्टोनला प्रोजेक्ट केलंय, त्याची कायनेटिक एनर्जी आहे K, हाफ mu स्क्वेअरला म्हणूयात K. इट्स कायनेटिक एनर्जी ऍट द हायेस्ट पॉइंट काय बनते? आता ऑब्व्हियसली हायेस्ट पॉइंटला मी तुम्हाला सांगितलंय ही व्हेलॉसिटी u आहे, त्याच्याकडे दोन कॉम्पोनंट असतात ux अँड uy. सो uy सरळ 0 बनून जातो हायेस्ट पॉइंटला, फक्त राहतो ux. मग ux कोण असतो? u cos थीटा, थीटा 30 डिग्री. सो √3/2u ही फायनल कायनेटिक एनर्जी त्याची हायेस्ट पॉइंटला असेल. सो हायेस्ट पॉइंटची कायनेटिक एनर्जी काय असेल? फायनल विल बी हाफ m याचा स्क्वेअर काय येतो? 3/4u स्क्वेअर. हाफ m आणि u स्क्वेअर याला ओरिजिनली आपण k नाव दिलंय. सो फायनल तिकडची कायनेटिक एनर्जी 3/4k येईल. कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे, कायनेटिक एनर्जी कमी झाली आहे. सो आन्सर इज 3/4k. कशी काढली? तर इथे दोन्ही कॉम्पोनंट्स होते, इथली स्पीड u होती, इथली कायनेटिक एनर्जी k आहे. बट जसं वर जाईल तर एकच कॉम्पोनंट राहील, दुसरा कॉम्पोनंट सरळ 0 होऊन जाईल. वर्टिकल कॉम्पोनंट विल बिकम 0. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, हा काय आहे? इफ Vx अँड Vy, जसं मग ux आणि uy लिहितो आपण, Vx अँड Vy आर हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल कॉम्पोनंट्स. Vx अँड Vy आर हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल कॉम्पोनंट्स. देन व्हॉट इज द रेंज? रेंजचा फॉर्म्युला सांगा हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल वापरून. बरं आपल्याकडे फॉर्म्युला रेंजचा काय? रेंजचा फॉर्म्युला आहे u स्क्वेअर साइन 2 थीटा बाय g. बट याच्यात वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टाकून फॉर्म्युला बनवायचे. तुम्हाला आठवतंय का? प्रोजेक्टाइल मोशन मध्ये इफ दिस इज u देन व्हॉट इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी? ux काय असतो? ux असतो u cos थीटा. आणि uy काय असतो माहिती? uy असतो u sin थीटा. सो समहाउ आपल्याला असा फॉर्म्युला बनवायचा आहे ज्याच्यामध्ये ux uy किंवा vx vy आहेत. सो याच फॉर्म्युलाला थोडासा मॉडिफाय करूयात. मी काय करतो? साइन 2 थीटाला ओपन अप करतो. 2 साइन थीटा कॉस थीटा. आणि u स्क्वेअरला पण ओपन अप करून ह्याला एक u देतो, ह्याला एक u देतो. डिवायडेड बाय g. नीट बघा हा काय झाला? हा u साइन थीटा झाला जो की uy आहे, हा u कॉस थीटा झाला जो की ux आहे. त्यामुळे 2 ux uy अपॉन g can also be the formula for range. आणि ux uy
च्या ऐवजी त्यांनी Vx Vy वापरलाय. सो आन्सर ए विल बी द करेक्ट चॉईस. बरं हे आन्सर कोणाला वाटत असेल तर हे का नाहीये सांगतो मी, बिकॉज v² sin2 θ अपॉन नुसतं जी असतं, 2 नसतो, 2 आहे म्हणून प्रॉब्लेम आहे, नाही तर हे आन्सर पण करेक्ट झालं असतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन, प्रोजेक्टाइल मोशनचा नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम अ टॉप ऑफ अ टॉवर 20 मीटर हाय अ बॉल इज थ्रोन हॉरिझॉन्टली. बघा चांगला क्वेश्चन दिसतोय. फ्रॉम द टॉप ऑफ अ टॉवर किती मीटर हाय, 20 मीटर हाय, अ बॉल इज थ्रोन हॉरिझॉन्टली. ठीक है. इफ द लाइन जॉइनिंग द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अँड द पॉइंट वेअर इट हिट्स द ग्राउंड मेक्स 45 डिग्री. तो असा जाऊन असा हिट करतोय, तर ज्या पॉइंटला तो ग्राउंडला हिट करत आहे तो पॉइंट जर आपण पॉइंट ऑफ प्रोजेक्शन बरोबर जॉईन केला तर तो किती अँगल बनवतोय, ते म्हणतात तो अँगल 45 बनवतोय. तो अँगल 45 बनवतोय. तर व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. सिंपल आहे क्वेश्चन, फक्त सुचलं पाहिजे तुम्हाला काय करायचंय. जर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि पॉइंट वेअर इट हिट्स द ग्राउंड या दोघांमध्ये लाईन ड्रॉ केली तर 45 बनत असेल, तर ह्याच्यातनं डायरेक्टली कळते आपल्याला 45 45 90 ट्रायंगल आहे. सो ही डिस्टन्स 20 म्हणून हे डिस्टन्स किती आहे, 20. बरोबर. आता त्यांनी या पार्टिकलला कितीच्या स्पीडने फेकला असेल असं विचारलं. कितीच्या स्पीडने फेकला असेल हे विचारलं. यू किती दिला असेल, इनिशियल वेलॉसिटी काय दिली असेल, तेव्हा जाऊन त्यांनी 20 मीटर कव्हर केलं. आपण हे बघूयात की त्याला खाली पडायला किती वेळ लागला, बिकॉज खाली इनिशियली वेलॉसिटी दिलीच नव्हती. त्याला 2 कॉम्पोनंट मध्ये ब्रेक करून सॉल्व्ह करावा लागणार. वाय डिरेक्शन मध्ये वेलॉसिटी दिली नव्हती. सो वाय डायरेक्शन मध्ये विचार करा, इनिशियल वेलॉसिटी किती आहे, uy 0. डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट खाली आहे म्हणून -20 आहे. ऍक्सिलरेशन किती आहे, खाली आहे म्हणून -10 आहे. टाइम किती लागणार आहे, क्वेश्चन मार्क. हे सॉल्व्ह कराल फक्त वाय डिरेक्शन साठी. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at² या लॉजिकने s टाकला पाहिजे -20. ut तर 0 झाला बिकॉज इनिशियली वेलॉसिटीज नाहीये. मायनस हाफ at² असं सॉल्व्ह करावं लागेल. जर सॉल्व्ह कराल तर मायनस मायनस साइन 0 0 कॅन्सल होऊन t इज इक्वल टू 2 सेकंड येईल. म्हणजे 2 सेकंड लागले त्या पार्टिकलला खाली पडायला. ऑब्व्हियसली पुढे पडणार आहे तो, पण खाली येण्यासाठी त्याला 2 सेकंड लागले. आणि 2 सेकंदात तो 20 मीटर चाललाय. हॉरिझॉन्टल त्याची स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे. सो त्यांनी 2 सेकंदात आडवं डिस्टन्स 20 कव्हर केले. तर प्रत्येक सेकंदाला त्यांनी किती कव्हर केलं असेल, तर 10 हॉरिझॉन्टल डिस्टन्स. बिकॉज बघा एक्स डायरेक्शन मध्ये त्याची इनिशियल वेलॉसिटी u आहे, डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टली किती केला तो, 20 आहे. ऍक्सिलरेशन 0 आहे, हॉरिझॉन्टली देयर इज नो ऍक्सिलरेशन. टाइम घेतलाय 2. जेव्हा ऍक्सिलरेशन नसतं तेव्हा कायनेमॅटिकल इक्वेशन सोडा, स्पीड डिस्टन्स टाइमचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो आपण. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो किती स्पीड असेल तर डिस्टन्स आहे 20, आडवं डिस्टन्स 20, टाइम आहे 2. सो आन्सर येतं, आन्सर विल बी 10. 10 is the correct answer for this question. So this was the 4th question. Now this question is also based on projectile आणि हा क्वेश्चन PYQ मधला क्वेश्चन पण आहे. 2023 ला विचारलेला क्वेश्चन. A large number of bullets are fired in all the directions with the same speed u. एक आपल्याकडे मशीन गन आहे, त्याच्यातनं बुलेट्स निघतात. ठीक आहे, काहीतरी स्पीडने निघतात सगळीकडे. आपण मशीन गनला असं गोल गोल फिरवू शकतो, ग्राउंड वरती फायर करू शकतो, इथे पण करू शकतो, इथे पण करू शकतो. तुम्हाला विचारलंय या मशीन गननी जेव्हा फायर करणार इकडे इकडे पुढे मागे लेफ्टला, तर काय होणार आहे की त्या मशीन गनमुळे बेसिकली एक एरिया कव्हर करणार आहे तो, बरोबर ना, एक एरिया कव्हर करणार आहे. तुम्हाला विचारले की मॅक्सिमम एरिया किती कव्हर करू शकतो, त्यातनं निघालेले बुलेट्स मॅक्सिमम किती एरिया पर्यंत पोहोचू शकतात. तो ऑब्व्हियसली या साईडला ते जाऊ शकतं रेंज, तसं या साईडला रेंज जाऊ शकतं, पुढे रेंज येऊ शकतं, मागे रेंज येऊ शकतं. सो हा सर्कल बनणार आहे, तो सर्कलचा एरिया काढायचा आहे. बरं त्यामध्ये पण रेंज मॅक्सिमम कधी असेल, जर सरळ 90 डिग्रीने टाकलं तर परत डोक्यातच पडेल. सो आपल्याला किती रेंजने टाकला पाहिजे की तो मॅक्सिमम रेंज मिळेल, किती अँगलने टाकला पाहिजे, तो अँगल 45. सो आपल्याला कळालंय की मॅक्सिमम लांब जर काही गोळीला पाठवायचं असेल तर तुम्हाला आरमॅक्स साठी थीटाला 45 डिग्रीने प्रोजेक्ट करावं लागेल. सो मॅक्सिमम रेडियस किती मिळू शकतो आपल्याला, मॅक्सिमम रेडियस मिळू शकतो u²/g. जर मॅक्सिमम रेडियस एवढा मिळू शकतो तर एरिया ऑफ सर्कल काय असू शकतो, एरिया ऑफ सर्कल असू शकतो एरिया इज πr².
एरिया इज पाय आर स्क्वेअर. सो पाय इंटू ह्याचा स्क्वेअर कराल यू रेज टू 4 अपॉन जी स्क्वेअर. करेक्ट आन्सर इन दिस केस इज ऑप्शन ए. What will be the maximum area on the ground on which these bullets will spread? Bullets will spread on this area. या एरियाच्या बाहेर एकही बुलेट नाही पडणार. ऑब्विसली तुम्हाला बाउन्स होऊन पडली तर काय, बट डायरेक्ट नाही पडणार. ओके, या एरिया पर्यंतच मॅक्सिमम फर्स्ट हिट असेल. So these were the questions based on projectile motion. And now the last small article. खूप काही याच्यात अवघड नाहीये, बिकॉज सर्क्युलर मोशन ऍक्च्युअल मध्ये 12वीत खूप डिटेल मध्ये शिकायचं आपल्याला. सो 11वीत जो काही झाला होता तो बेसिक होता आणि त्याच्यावरती काही बेसिक फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजे. सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला माहिती युसीएम असेल तर फ्रिक्वेन्सी काय असते, टाइम पिरियड काय असतो, अँग्युलर वेलॉसिटी काय असते, यांच्यात रिलेशन काय, लिनियर वेलॉसिटी काय असते, रेडियस काय असतं, यांच्यातले रिलेशन्स माहिती पाहिजे. ओमेगा इज 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टाइम पिरियड. मग v इज इक्वल टू आर ओमेगा, at इक्वल टू आर अल्फा, s इज इक्वल टू आर थीटा. हे रिलेशन्स माहिती पाहिजे तुम्हाला, अँग्युलर आणि लिनियर मधले. त्याचे वेक्टर फॉर्म्स पण माहिती पाहिजे. v बार इज ओमेगा बार क्रॉस आर बार, at बार इज अल्फा बार क्रॉस आर बार, s बार इज थीटा बार क्रॉस आर बार. हे सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजे. युसीएम साठी तुम्हाला हे पण माहिती की सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतं. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतं v स्क्वेअर बाय आर, आर ओमेगा स्क्वेअर किंवा v ओमेगा. आणि वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन वेक्टर फॉर्म मध्ये कसं दिलं जातं बघा. वेक्टर फॉर्म मध्ये येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर या केसमध्ये v स्क्वेअर बाय आर इंटू आर नॉट कॅप लिहिलं जातं. आर नॉट कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर आहे आर बार रेडियस वेक्टर आहे. सो आर नॉट कॅप काय असेल, युनिट वेक्टर आहे अलॉंग रेडियस वेक्टर, बट ऍक्सिलरेशन सेंट्रिपिटल ऑपोजिट असतं म्हणून मायनस साइन असते. कधी कधी ह्याला युनिट वेक्टर न लिहिता खाली आर स्क्वेअर करून टाकतात आणि वरती अख्खा रेडियस वेक्टर वापरतात. सो अख्खा रेडियस वेक्टर वापरला तर मायनस व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर. सो रेडियस वेक्टर अवे असतो त्याला अपोजिट डायरेक्शन म्हणून मायनस साइन. या टर्म्स मध्ये जर लिहायचं असेल तर आर बार डायरेक्टली वरती आहे ओमेगा स्क्वेअर. बघा रेडियस वेक्टरला खाली वेक्टर साइन देता येत नाही म्हणून न्यूमरेटर मध्ये घ्यावं लागतं. असं इथं रेडीमेड न्यूमरेटर मध्ये आहे तो. सो डायरेक्टली तर वेक्टर साइन देऊन टाकले. वेक्टर साइन दिल्यावरती तो अवे असतो रेडियस वेक्टर, त्याला अपोजिट असतो म्हणून हा. आणि व्ही क्रॉस ओमेगा कसा असेल तर वेलॉसिटी समजा इथे असेल आणि ओमेगा इथे असेल तर व्ही क्रॉस व्ही इकडे ओमेगा इकडे, व्ही क्रॉस ओमेगा करायचं का ओमेगा क्रॉस व्ही करायचं. त्याचा आन्सर आहे ओमेगा क्रॉस व्ही. रिमेंबर ओमेगा क्रॉस व्ही. लर्न करा, लक्षात नाही राहिलं ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं. यू हॅव टू लर्न इट, देयर इज नो अदर ऑप्शन. ओमेगा क्रॉस व्ही, नॉट व्ही क्रॉस ओमेगा. ओमेगा इज आउटवर्ड, व्ही इज इन दिस वे. ओमेगा क्रॉस व्ही कराल तर इनवर्ड डायरेक्शन मिळणार आहे. सो या लॉजिकनी लक्षात ठेवता असेल तर चांगलं आहे, अदरवाइज यू कॅन लर्न इट. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युले. आणि यात एकच पॉइंट आहे जो की आपल्याला ऍप्लिकेशन म्हणून दिलेला 11वी मध्ये, दॅट इज अ कोनिकल पेंडुलम. आणि तो 12वीत परत रिपीट झाला ऍक्च्युली. मी शॉर्ट मध्ये सांगतो तो त्याचे काय काय फॉर्म्युले आहेत. कोनिकल पेंडुलम मध्ये लेंथ ऑफ द स्ट्रिंग, अँगल थीटा, मास ऑफ द बॉब, वेट mg, टेन्शन t आणि 4 फॉर्म्युले विचारतात. टाइम पिरियड नंतर टेन्शन नंतर सेंट्रिपिटल फोर्स आणि वेलॉसिटी. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा बाय जी. टेन्शनचा फॉर्म्युला असतो mg सेक थीटा. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mg टॅन थीटा आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो अंडर रूट rg टॅन थीटा. तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजे. हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत कोनिकल साठी. परत एकदा हे फॉर्म्युले येणार आहेत जेव्हा आपण रोटेशनल डायनॅमिक्स 12वीतला करू त्यावेळेस. ठीक आहे, लेट्स सी द न्यूमेरिकल्स. आहेत काही 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन्स. 3 क्वेश्चन झाले की हा पार्ट संपतो. सर्क्युलर मोशन वरती जास्त करून प्रश्न 12वीतलेच विचारले जातील, 11वीतले नाही. पहिला प्रश्न, ओमेगा दिलाय, आर दिलाय आणि विचारलंय वेलॉसिटी काय असेल. सो वेलॉसिटी विल बी ओमेगा क्रॉस आर अँड नॉट आर क्रॉस ओमेगा. सो ओमेगा क्रॉस आर कसा काढायचा सगळ्यांना माहित आहे. आय जे के, पहिले ओमेगाचे कोइफिशियंट्स लिहायचे 3 - 4 1
5 मायनस 6 6. आता सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह करताना आपण बघितलं तर बघा सगळे आय वाले 6 6 4 18 दोन तर सेम आहेत ना. सो समजा चुकून 6 आला तर परत प्रॉब्लेम होणार आहे. हा सॉल्व्ह करताना 2 मायनस 2 मायनस 13 मायनस 13 आला तरी सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येणार आहे. सो मी चूज करतो तिसरा कोऑर्डिनेट -3 8 6 2 -3 8 6 2. फक्त के कॅल्क्युलेट करून विषय संपवू शकतो आपण. सो थोडं ऑब्झर्वेशन करायची गरज आहे. सगळंच सॉल्व्ह करायची गरज नसते. ऑब्झर्वेशन बघा की के वाले कोइफिशियंट्स वेगळे आहेत. सो मी के सॉल्व्ह करतो. के सॉल्व्ह केलं तर काय येईल -18 मायनस -20 -18 +20 +2 एकाच ठिकाणी आहे. सो आन्सर इज डेल्टा. सो पहिलं ऑब्झर्व करायचं की ओमेगा क्रॉस के प्रत्येक पूर्ण एक्सपांड करायची गरज पण आहे का. नुसतं के चं कोइफिशियंटने काम चालत होतं म्हणून मी के चं कोइफिशियंट काढला. नेक्स्ट क्वेश्चन. एथलीट कंप्लीट्स 1 राउंड ऑफ दिस रेडियस इन 40 seconds. डिस्टन्स कवर्ड बाय हिम इन 2 minutes and 20 seconds. बघा एक राउंड किती सेकंड्स मध्ये कव्हर करतोय 40 सेकंड्स मध्ये. तुम्हाला विचारलंय 2 मिनिट 20 सेकंड मध्ये किती कव्हर करेल. 2 मिनिट 20 सेकंड म्हणजे 140 सेकंड मध्ये 140 सेकंड मध्ये तो किती राउंड्स कव्हर करेल ते कॅल्क्युलेट करूयात. तर त्याचे नंबर ऑफ राउंड्स होतील 140 अपॉन 40 राउंड्स. बरं प्रत्येक राउंडला डिस्टन्स किती कव्हर होतं 140 अपॉन 40 एवढे राउंड्स आहेत. एका राउंडचं डिस्टन्स असतं 2 πr रेडियस. त्यांनी दिलाय रेडियस 10 मीटर. सो इथे टाकूयात 10. सो 0 0 गेला 1 जा 2 जा 2 जा 70 जा. सो 70 पाय आन्सर आहे. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे 22/7 घेता येते. सो 7 10 जा आन्सर येतो 220 मीटर. सो आन्सर इज 220 मीटर्स. व्हेरी सिंपल क्वेश्चन. एक राउंड 40 सेकंड मध्ये तर 140 सेकंड मध्ये किती राउंड. जेवढे राउंड आहे त्याला डिस्टन्स मध्ये कन्वर्ट केलं. एक राउंड असतो सर्कम्फरन्स 2 πr. तेवढ्या राउंड्सला किती डिस्टन्स. सिंपल. अँड द लास्ट क्वेश्चन इज 2 bodies of mass 10 kg and 5 kg are moving in concentric circles of radius r and radius small r. बाहेर 10 kg ची बॉडी आहे इथे 5 kg ची. such that their periods are same. टाइम पिरियड सेम आहे. टाइम पिरियड सेम असतील तर फ्रिक्वेन्सी सेम असेल. फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणून ओमेगा सेम आहे. तुम्हाला विचारलंय काय देन द रेशिओ बिटवीन देअर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन्स काय असतील. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल म्हणजे आपण AR किंवा AC म्हणतो. त्याला कुठला फॉर्म्युला वापरला पाहिजे v²/r वापरू शकतो, r ओमेगा स्क्वेअर वापरू शकतो आणि v ओमेगा वापरू शकतो. बट वेलॉसिटी बद्दल काही कमेंट नाही केलंय. ओमेगा बद्दल कमेंट केलंय. सो मी ओमेगा वाला फॉर्म्युला वापरतो. centripetal acceleration is r omega square. They have same omega. So centripetal acceleration will be dependent on the radius. So ratio of their centripetal acceleration will be मोठा radius, पहिलाचा radius upon छोटा radius. So correct option is option beta. So these were the questions of the topic motion in a plane. I hope तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट समजले असतील. हा वन शॉट लेक्चर जो होता थोडासा मोठा जरी झाला असेल तरी तुम्ही नीट बघून त्याला प्रॉपरली नोट्स बनवा. त्याच्या हे जे काही मी लिहिलं आहे स्लाइड वरती त्याची PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक अटॅच करेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काही पॉइंट्स तुम्हाला अजून हवे असतील तर तुम्ही प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. नेक्स्ट सेशन विल बी लॉज ऑफ मोशन. थँक्यू सो मच.